नमस्कार मित्रांनो, आज आपण डिपार्टमेंटल PSI मेन परीक्षा या परीक्षेमध्ये आपल्याला विधी हा विषय आहे। त्याच्यामध्ये फॉरेन्सिक सायन्स आणि फॉरेन्सिक मेडिसिन हे जे घटक आहेत त्याच्यामध्ये आपल्याला जे मागील परीक्षा झालेल्या आहेत त्या परीक्षेमध्ये आपल्याला जे काही प्रश्न विचारलेले आहेत म्हणजे PYQ ते आज आपण बघणार आहोत। आणि त्याच्यामध्ये प्रथम आपण माहिती बघूया की फॉरेन्सिक सायन्स या विषयामध्ये आपल्याला परीक्षेमध्ये आता सध्या 5 प्रश्न विचारले जातात आणि गुण किती आहेत तर 10। आणि फॉरेन्सिक मेडिसिन्समध्ये आपल्याला एकूण 10 प्रश्न विचारले जातात आणि त्याला गुण किती आहेत तर 20। तर या संदर्भात आज आपण जे आहेत ते जे काही परीक्षा झालेल्या आहेत त्या परीक्षेमध्ये जे प्रश्न आलेले आहेत ते बघणार आहोत। तर इथं आपण बघूया की 2021, 2017, 2016, 2013, त्याच्यानंतर 2011 पूर्व आणि मुख्य परीक्षा, त्याच्यानंतर 2010, 2009 आणि 2008 ह्या ज्या परीक्षा झालेल्या आहेत या परीक्षेमध्ये आपल्याला जे प्रश्न विचारलेले आहेत ते प्रश्न आज आपण बघणार आहोत आणि त्यांचे जे आहेत ती उत्तरे बघूया। तर आपण सुरू करूया। आज डिपार्टमेंटल PSI 2021 ची मुख्य परीक्षा जी झालेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला जे प्रश्न आलेले आहेत ते प्रश्न बघूया। सुरुवात करूया आपण आता प्रश्न क्रमांक 1। जेव्हा दस्तऐवजावर शाई ओतून मजकूर मिटवला जातो तेव्हा दस्तऐवजावरील अक्षरे ओळखण्यासाठी टिंब-टिंब यांची मदत होते। इथं आपल्याला पर्याय दिलेले आहेत। 1 नंबर अल्ट्राव्हायोलेट किरण, 2 नंबर रेडिओ किरणे, 3 नंबर इन्फ्रारेड किरणे आणि 4 नंबर क्ष किरणे। तर महत्त्वाचं या प्रश्नाचं उत्तर आहे ते 1 नंबर पर्याय आहे अल्ट्राव्हायोलेट किरणे। कारण जेव्हा दस्तऐवजावर शाई ओतून मजकूर मिटवला जातो त्यावेळेस जे आहे ते अल्ट्राव्हायोलेट किरणे जी आहेत ती त्याच्या मदतीने जे आहे ते तो मजकूर आहे तो ओळखला, म्हणजे मजकूर ओळखण्यासाठी जे आहे म्हणजे दस्तऐवजावरील अक्षरे ओळखण्यासाठी या किरणांचा उपयोग केला जातो। आता इथं आपण बघूया की अल्ट्राव्हायोलेट किरणे म्हणजेच काय तर अतिनील किरणे आणि इन्फ्रारेड किरणे आणि क्ष किरणे। तर याच्या संदर्भात जे आहेत ते आपण बघूया माहिती। अल्ट्राव्हायोलेट किरणे याचा जो उपयोग आहे पोलीस तपासामध्ये या किरणांचा जो उपयोग आहे तो आपण बघूया की कागद, बनावटपणा, दस्तऐवजामधील केलेला बदल, तसेच सापळा रचण्यासाठी म्हणजे लाचलुचपत विभाग संदर्भात जे काय सापळा रचण्यासाठी जे आहे सापळा रचण्यासाठी ज्यावेळेस ते आणि त्याच्यानंतर अंगुली मुद्रा, चित्रे, गुपित लिखाण, पुन्हा सीलबंद केलेली पाकिटे, त्याच्यानंतर दात आणि काच, वीर्याचे डाग व मूत्राचे डाग, लॉन्ड्रीच्या कपड्यावरील खुणा, तसेच सील करण्याचे मेन याच्या संदर्भात जे आहे ते आपल्याला पोलीस तपासामध्ये जे आहेत ती अतिनील किरणांचा वापर करून आणि त्यांचा जो आहे तो तपास कामामध्ये उपयोग करण्यात येतो। त्याच्यानंतर जी इन्फ्रारेड किरणे आहेत त्यांचा जो उपयोग आहे तो कशासाठी करण्यात येतो पोलीस तपासामध्ये तर ते बघूया आपण। इन्फ्रारेड किरणे जी आहेत ती 1000 वॅटच्या टंगस्टन फिलामेंटच्या दिव्यातून तयार होतात आणि त्यांचा जो उपयोग आहे तो आपल्या पोलीस तपासामध्ये बंदुकीच्या गोळीचे कण शोधण्यासाठी, तसेच जळालेले कागदपत्र असतात त्याच्यावर जे अक्षरे असतात ते म्हणजे विकसित करून आणि आपण त्याचा जो आहे तो उपयोग करू शकतो। तसेच खोडलेले कागदपत्र, खोडलेले लिखाणातील हस्ताक्षर, तसेच शाई आणि वस्तूंची तुलना या संदर्भात जो आहे तो वापर केला जातो। आणि क्ष किरण, एक्सरे किरण म्हणजे क्ष किरण याचे जे आहेत ते 2 प्रकार आहेत। त्याच्यामध्ये सौम्य आणि कठीण असे 2 प्रकार आहेत। तर सौम्य जे किरणे आहेत ती चित्र, बंदुकीच्या गोळ्यांचे निशाण,
गुप्त लिखाण, कागद जो हाताने बनवला किंवा मशीनद्वारे बनवलेला आहे, तर हे ओळखण्यासाठी उपयोग केला जातो. तसेच नकली दागिने, हिरे, मोती यांची ओळख करण्यासाठी पण एक्स-रे म्हणजे स किरणांचा जो आहे तो वापर केला जातो. आणि दुसरे जे आहेत ते कठीण स किरण यांचा जो उपयोग आहे तो त्याचा उपयोग अंगुली मुद्रा ओळखण्यासाठी उपयोग केला जातो. तसेच प्रयोगशाळामध्ये जे आहे ते परीक्षणामध्ये माती, रंग, काच, रत्ने यांच्या तुलनेत वापर केला जातो. तसेच मशीन उपकरणातील बिघाड शोधून काढणे, नकली नाणी व काच तसेच नाण्यामधील शिसे ओळखण्यासाठी सुद्धा एक्स-रे किरणांचा वापर केला जातो. बंदुकीच्या गोळ्यांची जखम तसेच अनोळखी मृत शरीराची ओळख, दात व हाडांची वैशिष्ट्ये आणि चोरटी आयातीवर नियंत्रण याच्या सुद्धा या संदर्भात जे आहे ते एक्स-रे किरणांचा वापर केला जातो. स्फोटके व बॉम्ब, सुरंग इत्यादी सुटकेसमध्ये तसेच पार्सलमध्ये लपवून ठेवलेले असतात, ते शोधून काढण्यासाठी पण स किरणांचा म्हणजेच एक्स-रे किरणांचा जो आहे तो वापर केला जातो. आणि महत्त्वाचं म्हणजे काय तर आता जो आपल्याला हा प्रश्न आलेला आहे ते अल्ट्राव्हायोलेट किरणं जी आहेत ती प्रयोगशाळेमध्ये जे आहे ते कॉन्टच मर्क्युरी वेपर लॅम्पपासून जी आहेत ती मिळवली जातात. तर अशा प्रकारे हा जो आहे तो हा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये आपल्याला प्रश्न काय विचारलाय तर जेव्हा दस्तऐवजावर शाई ओतून मजकूर मिटवला जातो तेव्हा दस्तऐवजावरील अक्षरे ओळखण्यासाठी टिंबटिंबची मदत होते. तर अल्ट्राव्हायोलेट किरणे यांची जी आहे ती मदत होते. दस्तऐवजावरील केलेला बदल अतिनील त्या अल्ट्राव्हायोलेट किरणे जे आहेत त्यांनाच अतिनील किरणे असं म्हणतात. तर अशा प्रकारे हा प्रश्न होता आणि त्या संदर्भात आपण थोडक्यात माहिती घेतलेली आहे. तर हे जे आहे हे महत्त्वाचं आहे. तर आता प्रश्न क्रमांक दुसरा बघूया. प्रश्न क्रमांक दुसरा काय आहे तर प्रश्न क्रमांक 2, रुतलेल्या पायांच्या ठसांच्या नोंदी घेण्याचे 4 प्रकार आहेत. खालीलपैकी चुकीची पद्धत कोणती? तर इथं जे आहे ते आपल्याला पर्याय दिलेले आहेत. 1 नंबर प्लास्टरचा वापर करून, 2 मेणाचा वापर करून, 3 मातीच्या चिखलाचा वापर करून आणि 4 नंबर काचेवर रेखाटून. तर इथं जे आहे हे आपल्याला काय विचारलेलं आहे तर खालीलपैकी चुकीची पद्धत कोणती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ते 3 नंबर पर्याय आहे. मातीच्या चिखलाचा वापर करून ही जी पद्धत आहे ही चुकीची आहे. आता पुढचा प्रश्न बघूया आपण. इथं प्रश्न क्रमांक 3, प्रत्येक अग्निशस्त्रातून गोळी झाडली तर त्या अग्निशस्त्रावर बॅलिस्टिक सिग्नेचर असतात. वरील वाक्याच्या अनुषंगाने खालील कोणते विधान सत्य आहे? इथं आपल्याला विधानं दिलेले आहेत. बंदुकीचे बॅरल, फायरिंग पिन, फायरिंग चेंबर, इजेक्टर आणि इतर भाग जे बंदुकीची गोळी व कार्ट्रिजच्या संपर्कात येतात तेव्हा अशा प्रकारच्या खुणा सोडून जातात. ब. या खुणा अद्वितीय असतात. क. पुनरुत्पादित होऊ शकणाऱ्या या खुणा झाडलेल्या प्रत्येक गोळीवर आणि काडतुसावर असतात. ड. इंटिग्रेटेड बॅलिस्टिक आयडेंटिफिकेशन सिस्टीम ही एक विशेष संगणकीय हार्डवेअर सॉफ्टवेअर प्रणाली बॅलिस्टिक सिग्नेचरची तुलना करण्यासाठी वापरतात. इथं आपल्याला पर्यायी उत्तरे दिलेली आहेत. त्याच्यामध्ये जे या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते वरील सर्व. उत्तर काय आहे तर वरील सर्व. या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते वरील सर्व. आता पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 4, खालील नमूद पर्यायापैकी कोणत्या पर्यायाचा समावेश चालण्याच्या पद्धतीचे म्हणजेच गेट पॅटर्न विश्लेषणात शक्य होणार नाही? तर या संदर्भात जो आहे तो प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे तर 4 नंबर पर्याय बोलणारी भाषा या संदर्भात जे आहेत तर हे जे आहे हे याच्यामध्ये शक्य होणार नाही. बाकी जे 1 नंबर पर्याय, 2 नंबर पर्याय आणि 3 नंबर पर्याय हे जे आहे हे चालणाऱ्याची दिशा, 2 नंबर व्यक्तीची शरीरयष्टी, 3 नंबर व्यक्तीचे लिंग स्त्री किंवा पुरुष. तर हे जे आहे हे या पद्धतीमध्ये म्हणजेच गॅट पॅटर्न या पद्धतीमध्ये जे आहे ते हे जे आहे हे विश्लेषणात शक्य होतं आणि बोलणाऱ्याची भाषा हे शक्य होत नाही. तर अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आता पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 5, PETN हे खालीलपैकी कोणत्या स्फोटकाचे संक्षिप्त रूप आहे?
तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते पेंटाएरिथ्रिनटोल टेट्रानायट्रेट हे जे आहे हे या स्फोटकाचं संक्षिप्त रूप आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे ते 2 नंबर पर्याय. आता पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 6. न्यायिक विज्ञान मधील देवाणघेवाण सिद्धांत कोणी मांडले? इथं आपल्याला पर्याय दिलेला आहे. 1 नंबर सर फ्रान्सिस गॅल्टन, 2 नंबर सर आर्थर कॅनन डायल, 3 नंबर हन्स ग्रॉस आणि 4 नंबर एडमंड लोकार्ड. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 4 नंबर पर्याय आहे एडमंड लोकार्ड. आता आपण त्यांच्या संदर्भात थोडक्यात माहिती बघूया. सर एडमंड लोकार्ड हे जे आहेत हे फ्रेंच देशाचे असून म्हणजेच या देशाचे ते शास्त्रज्ञ होते आणि त्यांनी सन 1910 मध्ये बायसमध्ये युलिस प्रयोगशाळा स्थापन केलेली होती व इन्स्टिट्यूट ऑफ क्रिमिनॉलॉजी नावाची संस्था स्थापन केलेली होती. आणि त्याच्यामध्ये जे आहे त्यांनी महत्त्वाचं असं संशोधन केलं ते म्हणजेच एक वस्तू दुसऱ्या वस्तूच्या सान्निध्यात आल्यानंतर त्या 2 वस्तूंमध्ये एक प्रकारे देवाणघेवाण होते हे तत्त्व त्यांनी जे आहे ते मांडलेले होतं आणि त्याच्यानंतर ते त्यांनी सिद्ध केलं आणि त्याच्यावरच जे आहे ते आपण न्यायिक विज्ञान मधील देवाणघेवाण सिद्धांत कोणी मांडले? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 4 नंबर पर्याय. आता हे जे शास्त्रज्ञ दिलेले आहेत त्या शास्त्रज्ञांसंदर्भात पण आपण थोडक्यात माहिती बघूया. सर फ्रान्सिस गॅल्टन हे जे आहेत हे फिंगरप्रिंट सायन्सचे जनक आहेत. देश त्यांचा कुठला आहे तर ब्रिटन या देशाचे ते आहेत. आणि सर हॅन्स ग्रोस हे ऑस्ट्रेलिया देशाचे असून ते व्यवसायाने वकील होते. त्यांनी 1893 मध्ये क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन नावाचं जे आहे ते पुस्तक लिहिलेलं आहे. आता पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 7. IED हे खालीलपैकी कशाचे संक्षिप्त रूप आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 2 नंबर पर्याय आहे. हे जे आहे हे स्फोटक आहे. बरोबर. इम्प्रोवाइज्ड एक्सप्लोजिव्ह डिव्हाइस असं याचं जे आहे ते संक्षिप्त रूप आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ते 2 नंबर पर्याय. आता पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 8. भारतात फिंगरप्रिंटच्या वर्गीकरणासाठी मुख्यतः खालीलपैकी कोणती व्यवस्था वापरली जाते? तर या प्रश्नाचं आपल्याला सगळ्यांनाच उत्तर माहिती आहे ते म्हणजेच 1 नंबर पर्याय हेनरी सिस्टीम. सर हेनरी सिस्टीम जी आहे ती आपल्या भारत देशामध्ये आणि जवळजवळ सगळ्या जगामध्ये जी आहे ती हीच पद्धत जी आहे ही वापरली जाते. तर इथं आपण बघूया की त्यांच्या संदर्भात सन 1897 मध्ये बंगाल प्रांताचे पोलीस महानिरीक्षक सर एडवर्ड हेनरी यांनी अंगुली मुद्रांचे वर्गीकरण, आकार, प्रकार यांचा सखोल अभ्यास करून विशिष्ट सूत्रबद्ध रीतीने गुन्हेगारांचे अंगुली मुद्रा पत्रिकांचे अभिलेख तयार केले. त्यांनी तयार केलेली पद्धत भारतात तसेच जगात अवलंबली जाते. तर आपल्या भारतामध्ये जी आहे ती ही सर म्हणजे त्यावेळचे जे 1897 साली जे बंगाल प्रांताचे पोलीस महानिरीक्षक होते सर एडवर्ड हेनरी यांची पद्धत जी आहे ती आपण अंगुली मुद्रामध्ये जी आहे ती वापरतो. प्रश्न क्रमांक 9. खालीलपैकी विधानांचा मगिंग संबंधित विचार करा. मगिंग म्हणजे व्यक्तीचा गळा बांबूच्या काठीने दाबणे. मगिंगला आर्म लॉक असे सुद्धा म्हणतात. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 2 नंबर पर्याय आहे. कारण मगिंगलाच आर्म लॉक असे सुद्धा म्हणतात. तरी इथे या प्रश्नाचं उत्तर आहे ते 2 नंबर पर्याय. फक्त मगिंगलाच आर्म लॉक असे म्हणतात. आता पुढचा प्रश्न आहे तो बघूया आपण. प्रश्न क्रमांक 10. भारतीय दंड संहिता 376 ब प्रमाणे शिक्षा दिली जाऊ शकते जर बळीत स्त्रीचे वय टिंब वर्षे पेक्षा कमी असेल. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 1 नंबर पर्याय आहे 12 वर्षे. हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो. तर हा प्रश्न इथं महत्त्वाचा आहे. म्हणजेच फॉरेन्सिक सायन्स आणि फॉरेन्सिक मेडिसिनमध्ये कशा प्रकारे प्रश्न येतात ते पण आपण इथं बघू शकतो. मग इथं IPC संदर्भात पण हा प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यानंतर संगणक
म्हणजेच आपला जो सायबर ॲक्ट आहे त्याच्या संदर्भात पण प्रश्न विचारले जातात. तसंच एव्हिडन्स ॲक्ट या संदर्भात पण आपल्याला प्रश्न विचारले जातात. तर ते आपण पुढे जे आहे ते बघूया. आता पुढचा प्रश्न आहे ते बघूया आपण. प्रश्न क्रमांक 11. एखादी शॉटगन 60 ते 90 सेमी अंतरावरून डागली असता होणाऱ्या प्रवेशी जखमेभोवती टिंबटिंब दिसून येईल. इथं आपल्याला पर्याय दिलेले आहेत. फक्त जळालेले, 2 नंबर फक्त गोंदलेले, 3 नंबर फक्त काळे पडलेले, 4 नंबर वरील सर्व. तर इथं गोंदलेले म्हणजे काय तर गोंदलेले असतं त्यावेळेस जो कलर तयार होतो, म्हणजे टॅटू काढल्यानंतर जो कलर तयार होतो त्यासारखा जो आहे तो रंग तिथं दिसतो. बरोबर. पूर्ण जळालेल्या गन पावडर वेगात त्वचेमध्ये रुतल्यामुळे गोंदल्यासारख्या ज्या आहेत त्या खुणा दिसतात. म्हणून या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते 2 नंबर पर्याय आहे. आता पुढचा प्रश्न आहे तो बघूया आपण. प्रश्न क्रमांक 12. आग पेटीच्या बाजूवरील पट्टीवर टिंबटिंब पदार्थ वापरला जातो. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ते 3 नंबर पर्याय. लाल फॉस्फरस जो आहे तो बाजूवर जी आपली माचीस असते त्याच्या बाजूवर जो असतो तो लाल फॉस्फरस जो आहे तो वापरला जातो. प्रश्न क्रमांक 13 बघूया आपण. भारतातील पहिली न्यायवैद्यकीय शवचिकित्सा टिंबटिंबसाली करण्यात आली. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 1 नंबर पर्याय आहे. 1693 मध्ये करण्यात आली. आता पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 14. खालीलपैकी कोणाला तज्ञ साक्षीदार म्हणतात? 1 नंबर वैद्यकीय अधिकारी, 2 नंबर रासायनिक विश्लेषक, 3 नंबर अग्निअस्त्रातील तज्ञ, 4 नंबर वरीलपैकी सर्व. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ते 4 नंबर पर्याय आहे. कारण वरीलपैकी सर्व हे जे आहेत हे तज्ञ साक्षीदार आहेत. हे आपण भारतीय पुरावा कायदा जो आहे आपला त्याच्यामध्ये आपल्याला हे अभ्यासक्रमामध्ये हे कलम आहे. कलम 45 मध्ये त्याचं वर्णन जे आहे ते दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ते आपण जे आहे ते हे इथं बघितलं. म्हणजे भारतीय पुरावा कायदा याच्या संदर्भात पण प्रश्न आपल्याला फॉरेन्सिक सायन्स आणि फॉरेन्सिक मेडिसिन्स या विषयामध्ये जे आहेत ते विचारले जातात. आता पुढचा प्रश्न आहे तो बघूया आपण. प्रश्न क्रमांक 15. गेटरलस चाचणीचा वापर टिंबटिंब या प्रकाराच्या मृत्यूमध्ये करण्यात येतो. 1 नंबर गळफास, 2 नंबर गळा आवळणे, 3 नंबर पाण्यात बुडणे, 4 नंबर विषबाधा. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 3 नंबर पर्याय आहे. पाण्यात बुडणे या चाचणीमध्ये जे आहे म्हणजेच गेटलर्स चाचणीमध्ये या संदर्भात जे आहे ते तपास आपल्याला करण्यासाठी महत्त्वाचं अशी ही चाचणी आहे. गेटरलस चाचणीचा वापर पाण्यात बुडणे या प्रकाराच्या मृत्यूमध्ये करण्यात येतो. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16. चेलोस्कोपी टिंबटिंबचा अभ्यास आहे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 3 नंबर पर्याय आहे. ओठांचे ठसे या संदर्भात जो अभ्यास केला जातो तो या शास्त्रामध्ये अभ्यास केला जातो. प्रश्न क्रमांक 17 बघूया आपण इथं. खालील विधानांच्या शव उत्खनन संबंधित विचार करा. म्हणजे शव उत्खनन म्हणजे काय तर ज्यावेळेस प्रेत जे आहे ते पुरलेलं असतं, जमिनीमध्ये पुरलेलं असतं, ते पुन्हा तपासासाठी काढायचं असेल तर त्याला शव उत्खनन असे म्हणजे शव उत्खनन असे म्हणतात. बरोबर. तर इथं आपल्याला पर्याय दिलेले आहेत म्हणजे विधानं दिलेले आहेत. शव उत्खनन म्हणजे जमिनीतून मृत शरीर बाहेर काढणे. ब. कार्यकारी दंडाधिकारी यांचे कायदेशीर परवानगी आवश्यक असते. क. भारतामध्ये शव उत्खनन करण्यासाठी 10 वर्षाची मर्यादा असते. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? तर इथं आपल्याला पर्याय दिलेले आहेत ते आहेत 1 नंबर फक्त अ, 2 नंबर फक्त अ आणि क, 3 नंबर फक्त अ आणि ब, 4 नंबर फक्त क. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 3 नंबर पर्याय आहे. कारण अ आणि ब शव उत्खनन म्हणजे जमिनीतून मृत शरीर बाहेर काढणे हे बरोबर आहे. आणि ब काय आहे तर कार्यकारी दंडाधिकारी यांची कायदेशीर परवानगी आवश्यक असते. हे पण विधान जे आहे ते बरोबर आहे.
इथं जे आहे ते क हा जो पर्याय आहे तो पर्याय चुकीचा आहे. कारण आपल्या भारतामध्ये जे आहे ते भारत या देशात सव उत्खननामध्ये कोणत्याही प्रकारची मर्यादा नाही. तसेच इंग्लंडमध्ये सुद्धा कोणत्याही प्रकारची मर्यादा नाही. मात्र फ्रान्समध्ये 10 वर्षे मर्यादा असते, स्कॉटलँडमध्ये 20 वर्ष मर्यादा असते आणि जर्मनी या देशामध्ये किती तर 30 वर्षाची मर्यादा असते. परंतु आपल्या भारत देशामध्ये जी आहे ती कोणत्याही प्रकारची मर्यादा नाही. त्याच्यामुळे जर पोलीस तपास चालू असेल आणि वाटलं की आता हे जे आहे ते त्या शवाचं उत्खनन केलं पाहिजे, तर ते आपण म्हणजेच कार्यकारी दंडाधिकारी यांची कायदेशीर परवानगी घेऊन आणि ते उत्खनन करू शकतो. तर इथं या प्रश्नाचं उत्तर आपण बघितलं ते 3 नंबर पर्याय आहे. तर हे महत्त्वाचं आहे. आपल्याकडे कोणत्याही प्रकारची कालमर्यादा नाही. तसेच इंग्लंडमध्ये सुद्धा कोणत्याही प्रकारची कालमर्यादा नाही. मात्र हे जे देश आहेत फ्रान्स, स्कॉटलंड, जर्मनी हे या देशामध्ये जी आहे ती कालमर्यादा आहे. आता पुढचा प्रश्न आपण बघूया. प्रश्न क्रमांक 18. खालील विधानांपैकी कोणते विधाने फिंगर प्रिंटिंग पद्धत संबंधातील बरोबर आहेत? फिंगर प्रिंटिंग डॅक्टिलोग्राफी असे सुद्धा म्हणतात. लूप्स 65% प्रकार हा फिंगर प्रिंटमध्ये एकदम साधारणपणे आढळतो. फिंगर प्रिंटिंग पद्धत ही पितृत्व विवादाच्या प्रकरणामध्ये वापरली जाते. तर आपल्याला इथं आता हे पर्याय म्हणजेच विधान वाचल्यावरच आपल्या लक्षात येतं की या संदर्भात जे आहे ते उत्तर आपल्याला पर्यायी उत्तरे दिलेले आहेत. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 4 नंबर पर्याय आहे, फक्त अ आणि ब. इथं काय विचारलंय आपल्याला तर खालील विधानांपैकी कोणते विधाने फिंगर प्रिंटिंग संबंधात बरोबर आहेत? तर अ आणि ब ही विधाने जी आहेत ती बरोबर आहेत. कारण अ काय आहे तर फिंगर प्रिंटिंग डॅक्टिलोग्राफी असे सुद्धा म्हणजे फिंगर प्रिंटला डॅक्टिलोग्राफी असे सुद्धा म्हणतात. आणि ब लूप्स या प्रकारात 65% प्रकार हे फिंगर प्रिंटिंगमध्ये एकदम साधारणपणे आढळतात. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. आणि फिंगर प्रिंटिंग पद्धती पितृत्व विवादाच्या प्रकरणामध्ये वापरली जाते. तर हे जे आहे हे विधान चुकीचं आहे. कारण फिंगर प्रिंटिंगच्या ऐवजी DNA पद्धत जी आहे DNA म्हणजेच ही जी पद्धत आहे ती पितृत्व विवादाच्या प्रकरणामध्ये वापरली जाते. DNA पद्धत आपण महत्त्वाचे आहे ते आपण पुढच्या येणाऱ्या प्रश्नामध्ये जे आहेत ते विचारलेले आहेत ते आपण बघणारच आहोत DNA संदर्भात. तर अशा प्रकारे मित्रांनो हे जे आहेत हे आपण इथं आज 2021 मध्ये जे प्रश्न आलेले आहेत ते बघितले. आता पुढचा जो आपण हे प्रश्न पुढचे जे प्रश्न आहेत ती डिपार्टमेंटल PSI मेन परीक्षा 2017ची जी झालेली आहे त्याच्यामध्ये म्हणजे जी परीक्षा 24/12/2017 रोजी झालेली होती आणि त्या परीक्षेमध्ये आपल्याला जे महत्त्वाचे प्रश्न विचारलेले आहेत ते आपण आज आता इथं बघूया. प्रश्न क्रमांक 19. न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळेमध्ये शवविच्छेदनानंतर परीक्षणाकरिता पाठवायच्या वस्तूंना मोहरबंद टिंब करतात. तर इथं आपल्याला पर्याय दिलेले आहेत. 1 नंबर तपासी अधिकारी, 2 नंबर वैद्यकीय अधिकारी, 3 नंबर न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळा आणि 4 नंबर वरीलपैकी कोणीही नाही. तर इथं हे जे पर्याय दिलेले आहेत त्याच्यामध्ये 1 नंबर पर्याय तपासी अधिकारी आणि 2 नंबर वैद्यकीय अधिकारी. तर इथं आपण म्हणजे कन्फ्यूज होऊ शकतो. तर महत्त्वाचं म्हणजे काय तर न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळेकडे शवविच्छेदनानंतर हे महत्त्वाचं आहे. कारण आपण घाई गडबडीमध्ये असतो ना, मग आपण पटकन जे आहे ते 1 नंबर पण टिक करू शकतो. तर हे ते चुकीचं आहे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 2 नंबर वैद्यकीय अधिकारी जे असतात ते आपल्याला विसेरा काढून देतात आणि ते आपण जे आहे ते नंतर मग फोरेन्सिक्सची जी काही प्रयोगशाळा आहे त्यामध्ये पाठवायची असतात. तर इथं प्रश्न आपल्याला विचारला आहे न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळेकडे शवविच्छेदनानंतर परीक्षणाकरिता पाठवायच्या वस्तूंना मोहरबंद म्हणजेच सील, मोहरबंद म्हणजे काय तर सील टिंब करतात. तर वैद्यकीय अधिकारी हे जे असतात ते मोहरबंद म्हणजे सील करतात ते जो काही विसेरा असतो त्या विसेरेला आणि ते मग नंतर आपल्याकडे देतात. बरोबर. तर अशा प्रकारे या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते 2 नंबर पर्याय आहे. कारण आपण डिस्ट्रिक्टची म्हणजे
प्रथम चौकशी पथकात ज्यावेळेस आपण काम करतो त्यावेळेस ADRला जातो ना, त्यावेळेस आपल्याला हे सगळं त्यावेळेस ते समजतं आपण ADRला गेल्यानंतर. प्रश्न क्रमांक 19 आपण बघितला. आता पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 20. प्रश्न क्रमांक 20 काय आहे तर कन्व्हिक्शन स्लिपचा फॉर्म नंबर टिंब असतो. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 1 नंबर पर्याय आहे. PM61 म्हणजे 61 AE हा जो फॉर्म असतो हा कन्व्हिक्शन स्लिपचा फॉर्म नंबर असतो. आता इथं आपण बघूया की PM61 हा रिकन्व्हिक्टेड स्लिपचा फॉर्म आहे आणि इथं थोडक्यात माहिती बघूया ती म्हणजे आयडेंटिफिकेशन ऑफ प्रिझनर्स ॲक्ट नंबर 33 सन 1920 म्हणजे बोटांचे ठसे घेण्याचा अधिकार कोर्टास व पोलीस अंमलदारांना या अधिनियमानुसार जो आहे तो प्राप्त झालेला आहे आपल्याला. त्याच्यामध्ये कलम 3 जे आहे ते शिक्षा झालेल्या माणसाचे आपण फिंगरप्रिंट घेऊ शकतो. त्याच्यानंतर कलम 4 जे आहे ते शिक्षा न झालेल्या माणसाचे पण आपण फिंगरप्रिंट घेऊ शकतो. कलम 5 मनुष्याचे ठसे किंवा फोटो घेण्याचा कोर्टाचा अधिकार. त्याच्यामध्ये जे आहे ते मॅजिस्ट्रेट वर्ग 1 हे जे आहेत त्या परमिशन म्हणजेच परवानगी देतात. आता पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 21. पोलीस तपासात अतिनील किरणांचा उपयोग पुढील कामासाठी करतात. तर आपण पहिलाच प्रश्न बघितला. त्याच्यामध्ये 2021च्या परीक्षेमध्ये जे आहे तो आपल्याला पहिला प्रश्न होता. तर इथं आपण बघूया पर्याय काय दिलेले आहेत. तर वादग्रस्त दस्तऐवजांमधील खाडाखोड, अदलाबदल करणे. 2 नंबर रक्त, वीर्य, मूत्र, लाळ इत्यादीचे डाग तपासणे. 3 नंबर न दिसणारे द्रव्याने लिहिलेले अक्षरे, लिखाण आणि ओळखणे. आणि 4 नंबर जे आहे ते वरीलपैकी सर्व. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 4 नंबर पर्याय. कारण 4 नंबर वरीलपैकी सर्व हे जे आहे ते याच्यामध्ये बरोबर आहे. या प्रश्नाचं उत्तर काय आहे तर 4 नंबर पर्याय. कारण वादग्रस्त दस्तऐवजांमधील खाडाखोड आणि अदलाबदल तपासणी यासाठी जे आहे ते अतिनील किरणांचा जो आहे तो वापर केला जातो. कारण ज्यावेळेस दस्तऐवजामध्ये केलेला बदल हा अतिनील किरणांमुळे जो आहे तो दिसून येतो. जी जागा चमकणारी असते त्या ठिकाणी खाडाखोड केलेली आहे असे आढळून येते आणि चमकण्यामधला फरक हा जो आहे तो खाडाखोडीमुळे असतो. आणि त्याच्यानंतर रक्त, वीर्य, मूत्र, लाळ इत्यादी डाग तपासणे या संदर्भात जे आहे ते या तपासामध्ये जे आहेत तर बलात्कार ज्यावेळेस झालेला असतो, बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये कपड्यावर जे आहेत ते पडलेले वीर्याचे डाग आणि मूत्राचे डाग जे असतात ते त्यांच्या चमकण्यामुळे दिसून येतात. कारण वीर्याचे डाग जे असतात ते वीर्याचे डाग पांढरे चमकतात आणि मूत्राचे जे डाग आहेत हे पिवळे चमकतात. त्याच्यामुळे जे आहे ते आपण ते पोलीस तपासामध्ये जे आहेत ते ओळखले जातात. तसेच न दिसणाऱ्या द्रव्याने लिहिलेले अक्षरे, लिखाण ओळखणे. न दिसणारे द्रव्य म्हणजे कोणकोणते असतं तर आता ते आपण इथं बघूया की भाज्या वगैरे असतात ना, गुप्त लिखाण म्हणजे न दिसणाऱ्या द्रव्याने लिहिलेले अक्षरे आणि लिखाण ओळखणे म्हणजे ते काय असतं तर गुपित लिखाण असतं. त्याच्यामध्ये जे आहे ते दूध, लाळ, रंगहीन चमकणारे जे मिश्रण असतं ज्याच्यामध्ये हायड्रोफ्लोराईड आणि भाज्या तसेच झाडांचा रस, त्याच्यामध्ये कांद्याचा रस, शीतपेय यांचा सुद्धा वापर केलेला असतो. तर हे जे आहे हे अतिनील किरणाखाली ज्यावेळेस आपण तपासासाठी घेतो म्हणजे फॉरेन्सिक सायन्सची जी काय लॅबोरेटरी असते, प्रयोगशाळा, तिथं जे आहे ते तपासणी करून आणि त्याचा जो आहे तो तिथं उपयोग केला जातो. तर त्यावेळेस जे आहे ते अतिनील किरणाखाली ते चमकते आणि त्याच्यानंतर मग त्याचा जो आहे तो शोध लावला जातो. तर अशा प्रकारे पोलीस तपासात अतिनील किरणांचा उपयोग जो आहे तो या तिन्ही कारणासाठी म्हणजे 1 नंबर वादग्रस्त दस्तऐवजामधील खाडाखोड अदलाबद्दल तपासणे, 2 नंबर रक्त, वीर्य, मूत्र, लाळ इत्यादी डाग तपासणे आणि 3 नंबर न दिसणाऱ्या द्रव्याने लिहिलेले अक्षरे आणि लिखाण ओळखणे या संदर्भात जो आहे तो उपयोग केला जातो. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे ते 4 नंबर पर्याय वरीलपैकी सर्व.
आता पुढचा प्रश्न आहे तो बघूया आपण. मूत्र व घाम यांची प्रयोगशाळेत तपासणी करण्यासाठी खालील किरणांचा वापर करतात. इथं आपल्याला पर्याय दिलेले आहेत, हे आपण बघू शकता. त्या या प्रश्नाचं उत्तर आहे ते 2 नंबर पर्याय. अल्ट्राव्हायलेट किरणे म्हणजेच अतिनील किरणे. बरोबर, अतिनील किरणे यांनाच अल्ट्राव्हायलेट किरणे असे म्हणतात. आता पुढचा जो प्रश्न आहे तो आपण इथं बघूया. प्रश्न क्रमांक 23. आयडेंटिटी किट पद्धत कोणी शोधून काढली? 1 नंबर बर्टिलॉन, 2 नंबर मॅकडोनल्ड, 3 नंबर केल्विन गोडार्ड आणि 4 नंबर मॅथ्यू ऑरफिला. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 2 नंबर पर्याय आहे. मॅकडोनल्ड यांनी जी आहे ती आयडेंटिटी किट पद्धत जी आहे ती शोधून काढलेली आहे, परंतु ही पद्धत जी आहे ती आपल्या भारतामध्ये जास्त प्रमाणात वापरली जात नाही. तर आपल्याकडे कोणती वापरली जाते तर पोर्ट्रेट पार्ले ही जी पद्धत आहे ही वापरली जाते. आता आपण हे जे आहे त्याच्या संदर्भात थोडक्यात माहिती बघूया. अमेरिकन शास्त्रज्ञ सर हुज सी मॅकडोनल्ड यांनी जी आहे ती आयडेंटिटी किट पद्धत शोधून काढली. साक्षीदार जसेच्या तसे वर्णन करू शकत नाही व पोलीस अधिकारी हुबेहूब चित्र काढू शकत नाही. ही अडचण दूर करण्यासाठी ही जी पद्धत आहे ही त्यांनी जी आहे ती शोधून काढलेली आहे. आता फोटो फिट पद्धती ही जी आहे ही पद्धती कोणी शोधून काढलेली आहे तर ब्रिटिश शास्त्रज्ञ सर जॅक पेरी यांनी शोधून काढलेली आहे. अल्फान्सो बर्टिलॉन हे जे आहेत हे पोर्ट्रेट पार्ले चे जनक आहेत आणि 4 भागामध्ये ती जी आहे ती विभागलेली आहे. पोर्ट्रेट पार्ले जे आहे ही 4 भागामध्ये विभागलेली आहे. त्याच्यामध्ये रंग, डोळे, शरीराचा बांधा, आवाज, भाषा, पोशाख, सामाजिक दर्जा आणि चौथं जे आहे ते शरीरावरील वर्ण. तर अशा प्रकारे या प्रश्नासंदर्भात आपण इथं माहिती बघितली. आता पुढचा प्रश्न आहे तो बघूया आपण. गुन्ह्याच्या संदर्भातील मुद्देमालात रक्ताबाबतची तपासणी करण्यासाठी कोणती तपासणी करण्यात येते? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 2 नंबर पर्याय आहे. बेंझिडिन तपासणी जी आहे ती केली जाते. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 25. सर्पदंशामुळे मृत्यू झाल्यास न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेत रासायनिक परीक्षणासाठी टिंब पाठवतात. 1 नंबर सापाचे विष, 2 नंबर सापाने दंश केलेल्या ठिकाणची कातडी, 3 नंबर साप, 4 नंबर साप चावलेल्या ठिकाणाची माती. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 2 नंबर पर्याय आहे. कारण सापाने दंश केलेल्या ठिकाणची जी कातडी आहे ही आपण जी आहे ती न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेत जी आहे ती रासायनिक परीक्षणासाठी पाठवितात. म्हणजेच सापाने दंश केलेल्या ठिकाणची कातडी. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 2 नंबर पर्याय. आणि पुढचा प्रश्न आहे तो बघूया आपण. प्रश्न क्रमांक 26. खालीलपैकी कोणता साप हा बिनविषारी आहे? 1 नंबर धामण, 2 नंबर मण्यार, 3 नंबर घोणस आणि 4 नंबर नाग. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ते 1 नंबर पर्याय. कारण धामण जी असते ती बिनविषारी असते. बाकी हे जे आहेत हे साप विषारी आहेत. त्याच्यामध्ये मण्यार, घोणस आणि नाग हे तिन्ही विषारी आहेत. बरोबर. तर या प्रश्नाचं उत्तर 1 नंबर पर्याय धामण हा जो साप आहे हा बिनविषारी आहे. आता पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 27. मनुष्य प्राण्यांमध्ये खालीलपैकी कोणता गुणधर्म सारखा असू शकत नाही? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 4 नंबर पर्याय. फिंगरप्रिंट हा जो गुणधर्म आहे हा सारखा असू शकत नाही. म्हणजे फिंगरप्रिंट म्हणजे काय तर अंगुली मुद्रा. आपल्या हातावर जे बोटांचे हातावर जे अंगुली मुद्रा असतात त्या सारख्या असू शकत नाही. प्रश्न क्रमांक 28 बघूया. शवविच्छेदन परीक्षणामुळे मनुष्यवधाच्या प्रकरणी खालीलपैकी कोणती माहिती मिळू शकते? 1 नंबर मृत्यूचे कारण, 2 नंबर मृत्यूचे अंदाजे वेळ, 3 नंबर वापरलेले हत्यार आणि 4 नंबर वरीलपैकी सर्व. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 4 नंबर पर्याय आहे, वरीलपैकी सर्व. आता पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 29. सौत्याने शरीरावर करून घेतलेल्या जखमा टिंब असण्याची जास्तीत जास्त शक्यता असते. 1 नंबर कापीव जखम, 2 नंबर मुक्कामार, 3 नंबर जळाल्याची जखम आणि 4 नंबर ग्रेज. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 1 नंबर पर्याय असतो. कारण कापीव जखम, स्वतःने शरीरावर करून घेतलेल्या जखमा ह्या कापीव जखम असण्याची जास्त शक्यता असते. कारण
आपण बघितलेलं असतं की जे जे नशा करणारे व्यक्ती वगैरे असतात ते हातावर मारून घेतात, बरोबर. आता पुढचा प्रश्न आहे तो बघूया आपण. प्रश्न क्रमांक 30. खालीलपैकी कोणत्या परिस्थितीत मृतदेह कुजण्याची प्रक्रिया सर्वात लवकर होईल? तर इथं आपल्याला पर्याय दिलेले आहेत. 1 नंबर मृतदेह जमिनीत पुरल्यास, 2 नंबर मृतदेह पाण्यात राहिल्यास, 3 नंबर मृतदेह उघड्यावर ठेवल्यास, 4 नंबर मृतदेह बर्फाने झाकून ठेवल्यास. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 3 नंबर पर्याय. कारण मृतदेह उघड्यावर ठेवल्यास जे आहे ती त्याची कुजण्याची प्रक्रिया जी आहे ती सर्वात लवकर सुरू होते. प्रश्न क्रमांक 31. शस्त्राच्या हल्ल्यापासून बचाव करणाऱ्या व्यक्तीला खालील ठिकाणी बचावाच्या जखमा होणे संभवत नाही. तर इथं आपल्याला पर्याय दिलेले आहेत. 1 नंबर हाताचे तळवे, 2 नंबर हाताचे बोट, 3 नंबर दंड, 4 नंबर पोट. हा प्रश्न विचारलेला आहे. तर या प्रश्नाचं उत्तर काय येईल तर 4 नंबर. कारण प्रश्न कसा विचारलाय तर शस्त्राच्या हल्ल्यापासून बचाव करणाऱ्या व्यक्तीला खालील ठिकाणी बचावाच्या जखमा होणे संभवत नाही. तर या प्रश्नाचं उत्तर काय येईल तर पोट हे जे आहे पोटाच्या ठिकाणी. कारण समोरचा माणूस जो आहे तो बचाव करतो ना, मग हाताचे तळवे, हाताचे बोटे आणि दंड या ठिकाणी जे आहेत त्या जखमा होऊ शकतात. आता पुढचा प्रश्न आहे तो बघूया. प्रश्न क्रमांक 32. मृत्यूनंतर उलटलेला कालावधी ठरवण्यात खालील बाबींची मदत होऊ शकते. तर या प्रश्नाचे जे आहे ते आपल्याला पर्याय दिलेले आहेत. 1 नंबर मृत्यूदेहाचा ताठरपणा, 2 नंबर मृत्यूदेहावरील जखमांची संख्या, 3 नंबर मैताचा रक्तगट आणि 4 नंबर यापैकी कोणतेही नाही. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल ते 1 नंबर पर्याय. कारण मृत्यूदेहाचा ताठरपणा जो आहे तो इथं मृत्यूनंतर उलटलेल्या कालावधीत ठरवण्यात जे आहे तर मृत्यूदेहाचा ताठरपणा या बाबीची जी आहे ती मदत होऊ शकते. आता पुढचा प्रश्न आहे तो बघूया आपण. प्रश्न क्रमांक 33. अग्निशस्त्र प्रकरणी शरीरावर गोळी आत शिरल्याची एक जखम असेल तर गोळी बाहेर येण्याच्या किती जखमा दिसू शकतील? इथं आपल्याला पर्याय दिलेले आहेत. 1, एकापेक्षा जास्त, 3 नंबर एकही नाही, 4 नंबर यापैकी कोणतेही नाही. तर या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते 4 नंबर पर्याय आहे, यापैकी कोणतेही नाही. आता पुढचा प्रश्न आहे तो बघूया. प्रश्न क्रमांक 34. डिटोनेटर हे उपकरण कोणत्या क्रियेसाठी वापरतात? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 1 नंबर पर्याय आहे. स्फोट घडवण्यासाठी जे आहे ते डिटोनेटर हे डिटोनेटर हे उपकरण जे आहे ते वापरले जाते स्फोट घडवून आणण्यासाठी. आणि आता पुढचा प्रश्न आहे तो बघूया. प्रश्न क्रमांक 35. हायड्रोसायनिक ॲसिड मुख्यत्वे करून टिंबटिंबपासून मिळते. तर हे जे ॲसिड असते हे 2 नंबर पर्याय म्हणजे फळे. इथं आपल्याला पर्याय काय दिलेले आहेत तर 1 नंबर धान्य, 2 नंबर फळे, 3 नंबर पाणी, 4 नंबर माती. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते 2 नंबर पर्याय आहे. फळे याच्यापासून जे आहे ते हे ॲसिड मिळतं. म्हणजे हे जे ॲसिड असतं हे गुप्त लिखाण करण्यासाठी म्हणजे गुपित लिखाण जे असतं त्याच्यासाठी ते ॲसिड वापरलं जातं. बरोबर. प्रश्न क्रमांक 36 याच्यामध्ये आपण बघूया या प्रश्नामध्ये काय विचारले तर खालीलपैकी कोणती चाचणी ही बंदुकीच्या दारूचे अंश शोधण्यासाठी केली जाते? 1 नंबर डर्मल नायट्रेट टेस्ट, 2 नंबर रक्तघटक टेस्ट, 3 नंबर क्षकिरण टेस्ट आणि 4 नंबर लुमिनोल टेस्ट. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते 1 नंबर पर्याय आहे. कारण बंदुकीच्या दारूचे अंश शोधण्यासाठी जी आहे ती डर्मल नायट्रेट टेस्ट ही केली जाते. आता पुढचा प्रश्न आहे तो बघूया आपण. प्रश्न क्रमांक 37. टिंबटिंब हे स्मॅक नावानेही ओळखले जाते. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 1 नंबर पर्याय. हेरोईन जे आहे हे स्मॅक नावानेही ओळखले जाते. आता हेरोईन म्हणजे काय तर मॉर्फिन पासून तयार केले जाते आणि त्यालाच गर्द व ब्राऊन शुगर असे सुद्धा म्हणतात आणि त्याचा रंग जो असतो तो पांढऱ्या स्फटिकासारखा पावडर फॉर्ममध्ये हे मिळते.
तर हेरोईनलाच स्मॅक नावाने ओळखले जाते. आता आपण इथं जे पर्याय दिलेले आहेत त्या संदर्भात थोडक्यात माहिती बघूया. तर बार्बिच्युरेट्स हे जे आहे हे बार्बिटुरिक्स ॲसिडपासून तयार केले जाते व ते नार्कोटिक्समध्ये बसत नाही, कारण आराम व झोप मिळण्यासाठी हे जे आहे हे वापरले जाते. त्याच्यानंतर कोकेन जे आहे ते ॲक्टिव्ह अल्काइड असून कोका पानापासून ते तयार केले जाते. नाकाने ओढले जाते किंवा इंजेक्शनद्वारे हे जे आहे कोकेन ते घेतले जाते. आणि कॅनॅबिस जे आहे ते काय आहे, तर कॅनॅबिस हे सॅटिवा नावाचे झाडापासून चिकट द्रव बाहेर येतो, त्यास चरस किंवा हसीस म्हणून ओळखले जाते. फुले, झाडांचे खोड व मुळे यांचा गांजा म्हणून ओढण्यासाठी चिलीमध्ये भरून वापर केला जातो आणि पानांपासून जे आहे ते भांग बनवले जाते. गांजा ओढणाऱ्या व्यक्तींवर कारवाई कलम म्हणजेच NDPS कलम 8 क 27 NDPS ॲक्ट 1985 द्वारे जी आहे ती केली जाते. आणि या कॅनॅबिसचं नाव काय आहे, तर रासायनिक नाव आहे काय, तर रेट्राट्राय डॅक्टोनोबिनॉल्स हे जे आहे हे नाव आहे. तसंच मॅरिजुआना हे सुद्धा त्याला मॅरिजुआना म्हणून पण ओळखलं जातं. तर अशा प्रकारे ते जे पर्याय दिलेले आहेत त्या पर्यायासंदर्भात इथं आपण माहिती बघितलेली आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपण इथं बघितलं. आता जे आहे ते आपण डिपार्टमेंटल PSI 2016ची जी प्रिलियम परीक्षा झालेली आहे त्या परीक्षेमध्ये आपल्याला जे प्रश्न आलेले आहेत ते बघूया आपण आता. प्रश्न क्रमांक 38, फॉरेन्सिक सायन्स म्हणजे काय? फॉरेन्सिक सायन्स म्हणजे काय, तर कायद्याला मदत करणारे विज्ञान म्हणजेच फॉरेन्सिक सायन्स होय. तर अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आहे ते 2 नंबर पर्याय. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 39, न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेत मुद्देमाल परीक्षणासाठी पाठवताना पोलिसांनी कोणती काळजी घ्यावी? तर इथं आपल्याला पर्याय दिलेले आहेत. 1 नंबर मुद्देमाल, 2 नंबर मुद्देमालावरील सील नमुना व अग्रेसन पत्रातील सील उमटवणे, 2 नंबर गुन्ह्याच्या संबंधित काही मुद्देमाल, 4 नंबर अग्रेसन पत्र. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 2 नंबर पर्याय आहे, कारण मुद्देमालावरील सील नमुना व अग्रेसन पत्रावरील सील उमटवणे हे जे आहे हे महत्त्वाचं असतं. तर या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते 2 नंबर पर्याय आहे. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 40, न्यायवैद्यक शास्त्र खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? 1 नंबर पर्याय दिलेला आहे आपल्याला इथं वैद्यकीय ज्ञानाचा न्याय मिळवण्यासाठी उपयोग, 2 नंबर गुन्हा व शिक्षा, 3 नंबर औषधे व विषशास्त्र, 4 नंबर अग्निशास्त्र व बोटांच्या ठशांचा अभ्यास. तर या प्रश्नाचं आपण इथं जे पर्याय दिलेले आहेत ते पर्याय थोडे आपल्याला कन्फ्यूज करू शकतात, परंतु या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते 1 नंबर पर्याय आहे. कारण प्रश्न काय विचारलेला आहे, तर न्यायवैद्यक शास्त्र खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर वैद्यकीय ज्ञानाचा न्याय मिळवण्यासाठी उपयोग हा जो आहे हा पर्याय बरोबर आहे. आता पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 41, कपड्यांवरील वीर्याचे वाळलेले डाग टिंबटिंबने ओळखतात. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते 4 नंबर पर्याय, कारण डाग जे आहेत कपड्यांवरील वीर्याचे वाळलेले डाग जे आहेत ते अल्ट्राव्हायोलेट लाईट म्हणजेच किरणे याच्याने जे आहेत ते ओळखले जातात. कारण बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये जे कपड्यांवर पडलेले वीर्य आणि मूत्राचे डाग असतात ते हे त्यांच्या चमकण्यामुळे दिसून येतात. आणि वीर्याचे डाग जे आहेत ते पांढरे चमकतात व मूत्रांचे डाग जे आहेत ते पिवळे चमकतात. त्याच्यामुळे या किरणांमुळे जे आहेत ते ओळखून येतात. आता पुढचा प्रश्न आहे तो बघूया. प्रश्न क्रमांक 42, शरीरावरील मोटार कारच्या टायरचे चिन्ह हे टिंबटिंब प्रकारचा ओरखडा आहे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 2 नंबर पर्याय आहे, इम्पॅक्ट. आता पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 43, खालीलपैकी कोणत्या विषाला म्हणजे पॉइझन
वास नसतो. 1 नंबर फिनॉल, 2 नंबर फॉस्फरस, 3 नंबर धुत्र्याच्या बिया, 4 नंबर अफू. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 3 नंबर पर्याय आहे, कारण धुत्र्याच्या ज्या बिया असतात त्या बियांना वास नसतो. बरोबर. आणि फिनॉल, फॉस्फरस आणि अफू यांना जे आहे ते वास असतो. बरोबर. आता पुढचा प्रश्न आहे तो बघूया आपण. प्रश्न क्रमांक 44. जिवंत असताना गळफास लावला व गळफास लावून मृत्यू झाला हे सिद्ध करणारा विशिष्ट पुरावा म्हणजेच. या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते 2 नंबर पर्याय येणार, कारण तोंडातील खूप कोपऱ्यातून लाळेचे गळणे हे जे आहे हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. कारण गळफास घेतल्यानंतर जे आहे ते एका साईडला मान झुकलेली असते आणि त्याच्यातनं जे आहे आपल्या तोंडातनं जे आहे ते लाळ गळते, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 2 नंबर पर्याय येणार. आता पुढचा प्रश्न आहे तो बघूया आपण. प्रश्न क्रमांक 45. पावलांचे ठसे किती प्रकाराचे असतात? तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते 2 नंबर पर्याय आहे, कारण पावलांचे ठसे जे आहेत ते 3 प्रकारचे असतात. आता पुढचा प्रश्न आहे तो बघूया आपण. प्रश्न क्रमांक 46. गुन्हे अन्वेषणामध्ये छायाचित्रकार पुढील कामे करतात. 1 नंबर हस्ताक्षर व इतर वादग्रस्त कागदपत्रांची छायाचित्र घेणे. 2 नंबर बेवारस मृतदेह, अपघात, गुन्ह्याचे घटनास्थळ इत्यादींचे छायाचित्र घेणे. 3 नंबर घटनास्थळावर चान्स प्रिंट विकसित झाल्यास त्यांचे छायाचित्र घेणे. आणि 4 नंबर जे आहे ते वरीलपैकी सर्व. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 4 नंबर पर्याय येणार, कारण हे जे आहेत ही वरीलपैकी सर्व ही कामं आहेत. म्हणजेच गुन्हे अन्वेषणामध्ये छायाचित्रकार म्हणजेच फोटोग्राफरची जी कामे आहेत ती ही कामं आहेत. त्याच्यामध्ये हस्ताक्षर व इतर वादग्रस्त कागदपत्रांची छायाचित्र घेणे. 2 नंबर बेवारस मृतदेह, अपघात, गुन्ह्याचे घटनास्थळ इत्यादींचे छायाचित्र घेणे. आणि 3 नंबर पर्याय आहे तो घटनास्थळावर चान्स प्रिंट विकसित झाल्यास त्यांचे छायाचित्र घेणे. आणि 4 नंबर वरीलपैकी सर्व. तर ही जी कामे आहेत ही फोटोग्राफर म्हणजे छायाचित्रकार जे आहेत त्यांची असतात. आता पुढचा प्रश्न आहे तो बघूया आपण. प्रश्न क्रमांक 47. एक्स-रे इलेक्ट्रोनोग्राफी पद्धत कशासाठी वापरतात? इथं आपल्याला पर्याय दिलेले आहेत. 1 नंबर पर्याय दिलेला आहे कवटीमधील फ्रॅक्चर शोधण्यासाठी. 2 नंबर सर्जिकल ऑपरेशनसाठी. 3 नंबर मैताच्या अंगावरील अंगुली मुद्रा शोधण्यासाठी. 4 नंबर ठसांच्या सच्छिद्रता प्रकार शोधण्यासाठी. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे 3 नंबर पर्याय, कारण मैत्याच्या अंगावरील अंगुली मुद्रा शोधण्यासाठी जे आहे ते त्याचा जो आहे तो वापर केला जातो. एक्स-रे इलेक्ट्रोनोग्राफी ही पद्धत जी आहे ती हे जे आहे हे नवीन तंत्रज्ञान असून अदृश्य स्वरूपातील व सहजासहजी न दिसणारे हाताचे ठसे जे आहेत ते शोधून काढण्यासाठी जे आहेत ते मैताच्या अंगावरील जे ठसे असतात तर ते शोधून काढण्यासाठी या पद्धतीचा वापर केला जातो. आता पुढचा प्रश्न आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय विचारले तर प्रश्न क्रमांक 48. अंगुली मुद्रा डेव्हलप करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ग्रे पावडरमध्ये काय असते? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 1 नंबर पर्याय असते मर्क्युरी प्लस चॉक. हे जे असतं हे असतं अंगुली मुद्रा डेव्हलप करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ग्रे पावडरमध्ये मर्क्युरी आणि चॉक्स यांचा जो आहे तो ते असतं मध्ये यांच्यामध्ये हे असतं. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ते 1 नंबर पर्याय आहे मर्क्युरी व चॉक्स. आता पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 49. गुन्हे करण्याची पद्धत म्हणजेच MOB साठी नेमलेले अधिकारी खालीलपैकी कोणते कर्तव्य पार पाडतील? 1 नंबर जिल्ह्यातील MOB च्या कामावर देखरेख व तपासणी करतील. 2 नंबर जिल्ह्यातील पोलीस अधिकारी यांना गुन्हे करण्याच्या पद्धती MOB च्या संबंधाने वेळोवेळी सूचना देतील. 3 नंबर वर्तमानपत्रात येणाऱ्या गुन्ह्याविषयीच्या बातम्यांचे कात्रण व व्यवस्थापन करतील. तर या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते वरील म्हणजे तिन्ही बरोबर आहेत विधानं आणि या प्रश्नाचे जे उत्तर आहे ते 4 नंबर पर्याय आहे वरीलपैकी सर्व.
आता पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 50. आरोपीला शिक्षा झाल्यानंतर त्याचे टिंबटिंब या बोटांचा वळलेला ठसा घेतात. 1 नंबर उजव्या हाताच्या मधल्या बोटांचे ठसा, 2 नंबर डाव्या हाताच्या अंगठ्याचा वळलेला ठसा, 3 नंबर उजव्या हाताच्या अंगठाचा वळलेला ठसा आणि 4 नंबर जे आहे ते डाव्या हाताच्या मधल्या बोटाचा ठसा. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते काय, तर 2 नंबर पर्याय आहे. कारण ज्यावेळेस आरोपीला कोर्टामध्ये सजा होते त्यावेळेस जे आहे ते कोर्ट कन्व्हिक्शन स्लिप फॉर्म नंबर PM61 म्हणजेच 61 ME या स्लिपवर जे आहे ते आरोपीचे जे हाताचा जो ठसा असतो तो डाव्या हाताच्या अंगठ्याचा वळलेला ठसा हे जो आहे तो हा ठसा घेतला जातो. तरी हे महत्त्वाचं आहे. तर आता प्रश्न क्रमांक 51. प्रश्न क्रमांक 51 काय आहे, तर गुन्ह्याच्या घटनास्थळी मिळालेली चान्स प्रिंट मिळवण्यासाठी डेव्हलप करण्यासाठी जे आहे ते इथं एक नंबरच उत्तर आहे या प्रश्नाचं. पृष्ठभागावर युनिव्हर्स पावडर जिथे काच, खिडकीचे पॅनल, धातू पॉलिश केलेले लाकूड व गर्द रंगाच्या वस्तू असतील तिथे शिंपडावावी. बरोबर. तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते 1 नंबर पर्याय आहे. हे इथं जे पर्याय आहेत हे पर्याय पण महत्त्वाचे आहेत, परंतु याच्यामध्ये जे उत्तर आहे या प्रश्नाचं, प्रश्न काय विचारलाय, तर गुन्ह्याच्या घटनास्थळी मिळालेले चान्स प्रिंट मिळवण्यासाठी म्हणजे डेव्हलप करण्यासाठी जे आहेत ते पृष्ठभागावर युनिव्हर्सल पावडर जिथे काच, खिडकीचे पॅनल, धातू पॉलिश केलेले लाकूड व गर्द रंगाच्या वस्तू असतील तिथे शिंपडावावी. या प्रश्नाचं उत्तर आहे ते 1 नंबर पर्याय. आता प्रश्न क्रमांक 52. चांगल्या परिस्थितीत जास्तीत जास्त किती तासापर्यंत कुत्र्याला देण्याचा वास राहू शकतो? इथं आपल्याला पर्याय दिलेले आहेत. 1 नंबर 80 तास, 2 नंबर 90 तास, 3 नंबर 95 तास आणि 4 नंबर 72 तास. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 4 नंबर पर्याय. कारण 72 तासापर्यंत जे आहेत तो आपण कुत्र्याला म्हणजेच चांगल्या परिस्थितीत जास्तीत जास्त किती तासापर्यंत, तर 72 तासापर्यंत कुत्र्याला देण्याचा वास राहू शकतो. आता पुढचा प्रश्न आहे तो बघूया आपण. प्रश्न क्रमांक 53. प्रश्न क्रमांक 53. पोलीस विभागात सामान्यत पुढील श्वानांचा वापर केला जात नाही. 1 नंबर डच हाऊड हे जे आहे हे उत्तर बरोबर आहे या प्रश्नाचं, परंतु त्याच्यानंतर आपल्या पोलीस तपासामध्ये जे आहेत म्हणजे पोलीस विभागात सामान्यपणे जे आहेत ते जर्मन शेपर्ड, लॅब्राडोर रिट्रीव्हर्स आणि 4 नंबर डॉबरमॅन पिन्चर यांचा जो आहे तो वापर केला जातो. प्रश्न क्रमांक 54. प्रश्न क्रमांक 54 काय आहे, तर स्फोटके, दारुगोळा असल्याचा संशय असणारे पार्सल तपासणे, बनावट नाणी शोधणे इत्यादीसाठी पुढीलपैकी कोणत्या किरणांचा वापर केला जातो? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 2 नंबर पर्याय. कारण एक्सरे किरणे म्हणजे किरणे यांचा जो आहे तो वापर केला जातो. आता पुढचा प्रश्न आहे तो बघूया आपण. प्रश्न क्रमांक 55. कापड, दोरा इत्यादी तंतुमय पदार्थांची तपासणी तसेच जळालेल्या कागदपत्रांवरील मजकूर इत्यादी तपासणीसाठी खालीलपैकी कोणत्या किरणांचा वापर केला जातो? तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते 4 नंबर. कारण जळालेली वगैरे जी कागदपत्रे असतात तसेच कापड, दोरा इत्यादी तंतुमय पदार्थांची तपासणी तसेच जळालेल्या कागदपत्रांवरील मजकूर तपासणीसाठी जे आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ते 4 नंबर पर्याय आहे. कारण 4 नंबर पर्यायामध्ये काय तर इन्फ्रारेड किरणे जी आहेत त्यांचा जो आहे तो वापर केला जातो. आणि इन्फ्रारेड किरणांचा जो उगम आहे हा 1000 वॅटच्या टंगस्टन फिलोमेंटच्या दिव्यातून होतो. आणि त्याचा उपयोग जो आहे तो कशासाठी, तर आपण ते जे आहे तो पहिला प्रश्न बघितला त्याच्यामध्ये बघितलेलं आहे. आता प्रश्न क्रमांक 56 बघूया. टिंबटिंबचा वापर हा अतिनील किरणोत्सर्ग मिळवण्यासाठी करतात.
तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 2 नंबर पर्याय आहे. क्वार्ट्ज मर्क्युरी वेपर लॅम्प पासून जे आहे ते त्याचा उपयोग होतो. आणि अशा प्रकारे या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते अतिनील किरणे म्हणजेच काय तर अल्ट्रा व्हायलेट किरण, त्यालाच काय बोलतात तर अतिनील किरण असे म्हणतात. आणि 1000 वॅट टंगस्टन फिलामेंटचा जो लॅम्प असतो त्याच्यापासून काय तर इन्फ्रारेड किरणे जी असतात ती मिळतात. बरोबर, इन्फ्रारेड किरणांचा उगम जो आहे तो 1000 वॅटच्या टंगस्टन फिलामेंटच्या दिव्यातनं होतो. तर अशा प्रकारे हे जे आहेत हे किरणं मिळतात. आणि हे जे आहेत असे प्रश्न विचारलेले आहेत. आता पुढचा प्रश्न आहे तो बघूया आपण. प्रश्न क्रमांक 57. गाववारी भाग क्रमांक 4 या नोंदवहीत खालीलपैकी कशाची नोंद केली जाते? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 1 नंबर पर्याय आहे. कारण गावातील गुन्ह्याबाबतच्या ज्या नोंदी आहेत त्या गाववारी भाग 4 या नोंदवहीत केल्या जातात. आता पुढचा प्रश्न आहे तो बघूया आपण. प्रश्न क्रमांक 58. क्रिप्टोग्राफी ही संज्ञा कोणत्या विभागाशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते 3 नंबर पर्याय वायरलेस विभाग या संदर्भात आहे ही संज्ञा. आता पुढचा प्रश्न आहे तो बघूया आपण. CCTNS म्हणजे काय तर हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. तर क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क अँड सिस्टीम हे या प्रश्नाचं उत्तर आहे. आता पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 60. खालील पुरावा कायदा IEA म्हणजेच आपला हा जो पुरावा कायदा आहे तो या संदर्भात आपण हा प्रश्न बघणार आहोत. तर हा प्रश्न काय विचारलेला आहे तर प्रश्न क्रमांक 60. भारतीय पुरावा कायदा IEA टिंबटिंबप्रमाणे न्यायालयात छायाचित्र पुरावा म्हणून ग्राह्य मानता येतो. इथं आपल्याला कलम दिलेले आहेत. कलम क्रमांक 5, कलम क्रमांक 8, कलम क्रमांक 9, कलम क्रमांक 7. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे तर 3 नंबर पर्याय आहे कलम 9. महत्त्वाचं काय आहे तर छायाचित्र पुरावा म्हणून ग्राह्य मानता येतो, तर कलम 9 मध्ये. आता पुढचा प्रश्न आहे तो बघूया. प्रश्न क्रमांक 61. स्फोटक ANFO चे खालीलपैकी कोणते घटक आहेत? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 4 नंबर पर्याय आहे. कारण अमोनियम नायट्रेट व फ्युएल ऑइल्स हे जे आहेत हे या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 62. खालीलपैकी कोणता पदार्थ हा उच्च स्फोटक आहे? इथं आपल्याला पर्याय दिलेले आहेत. 1 नंबर पोटॅशियम नायट्रेट, 2 नंबर पोटॅशियम क्लोराईड, 3 नंबर TNT आणि 4 नंबर पिक्रिक ॲसिड. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ते TNT याच्या संदर्भात आपण अधिक ज्यावेळेस हा जो घटक आहे त्याच्या संदर्भात चर्चा करणार आहोत तर त्यावेळेस करूया. पण महत्त्वाचं म्हणजे काय तर TNT म्हणजे काय? TNT म्हणजे काय तर ट्राय नायट्रो टॉल्विन्स असं त्याचा लॉंग फॉर्म आहे. ट्राय नायट्रो टॉल्विन्स. आणि हे जे स्फोटक आहे हे उच्च दर्जाचं स्फोटक आहे. त्याच्यामध्ये अजून जे आहे ते एमेनॉल आणि एमेटॉल ही जी आहेत ती त्याच्यापासूनच जी आहेत ती स्फोटकं बनवलेली असतात. आता डिपार्टमेंटल PSI 2013ची जी पूर्वपरीक्षा झालेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला जो प्रश्न विचारलेला आहे तो प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 63. अल्ट्राव्हायलेट किरणे कोणत्या उपकरणामधून मिळवतात? 1 नंबर पर्याय इथं दिलेले आहेत आपल्याला. रेड फिल्टर, 2 नंबर 1000 वॉट टंगस्टन फिलामेंट लॅम्प, 3 नंबर व्हॅक्यूम ट्यूब ज्यामध्ये कॅथोड्स असतात आणि 4 नंबर जे आहे ते क्वार्ट्ज मर्क्युरी वेपर लॅम्प. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 4 नंबर पर्याय आहे. कारण आपण ते पहिल्या प्रश्नामध्येच बघितलं ते. आणि दुसरं जे आहे ते
इथं आपल्याला पर्याय दुसरा जो पर्याय दिलेला आहे तर त्याच्यामधून दुसऱ्या पर्यायामधून काय तर 1000 वॉट टंगस्टन फिलामेंट लॅम्प याच्यापासून काय मिळवतात तर इन्फ्रारेड किरणे जी आहेत ती मिळवली जातात. आता पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 64. खालीलपैकी कोणता एक मुद्दा पोर्ट्रेट पार्ले व्यक्तीला ओळखणे पद्धतीचा भाग नाही? 1 नंबर सर्वसामान्य चेहरा रूप, 2 नंबर गोपनीय अहवाल, 3 नंबर डोळ्यांचे रंग, 4 नंबर केसांचा रंग व रचना. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 2 नंबर पर्याय गोपनीय अहवाल. हे जे आहे हे पोर्ट्रेट पार्लेचं म्हणजेच व्यक्तीला ओळखणे या पद्धतीचा भाग नाही. गोपनीय अहवाल म्हणजेच ऑफिशियल सिक्रेट कायद्यानुसार ऑफिशियल सिक्रेट कायदा 1920चा जो कायदा आहे त्या संदर्भातलं हे इथं पर्याय दिलेला आहे. परंतु या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते 2 नंबर आहे. खालीलपैकी कोणता एक मुद्दा पोर्ट्रेट पार्ले व्यक्तीला ओळखणे पद्धतीचा भाग नाही? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ते 2 नंबर पर्याय गोपनीय अहवाल. बाकी हे 1 नंबर, 3 नंबर आणि 4 नंबर हे जे आहेत हे पोर्ट्रेट पार्ले संदर्भातले मुद्दे आहेत. त्याच्यामध्ये सर्वसामान्य चेहरा आणि रूप, 3 नंबर डोळ्याचा रंग आणि केसांचा रंग व रचना हे जे आहेत हे पर्याय हे पोर्ट्रेट पार्ले संदर्भात आहे. आता प्रश्न क्रमांक 65. शहरामध्ये ग्रस्तीवर असणारी वाहने कोणत्या प्रकारच्या बिनतारी संदेशाची जाळे वापरतात? तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते 3 नंबर आहे अति उच्च कंपन. हे जे आहे हे या प्रश्नाचं उत्तर आहे. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 66. साच्यात गिलावा ओतण्याआधी स्लेकचा फवारा पावलांच्या ठसावर का उडवला जातो? तर इथं आपल्याला पर्याय दिलेले आहेत. प्लास्टर लवकर टणक कठीण होण्याकरिता, 2 नंबर पाणी मातीत पाझरण्यापासून थांबवण्यासाठी, 3 नंबर माती प्लास्टरला चिकटू नये म्हणून आणि 4 नंबर जे आहे ते उत्तर आहे या प्रश्नाचं तर प्लास्टर कास्ट म्हणजे गिलावा संचाचे वजन सहन करण्याकरिता. तर अशा प्रकारे या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते 4 नंबर पर्याय आहे. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 67. ओमिनी 1000 लाईट सोर्स हे उपकरण गुन्ह्याच्या तपासामध्ये कशाकरिता वापरले जाते? 1 नंबर घटनास्थळाची नोंद करणे, 2 नंबर अंगुलीमुद्रा, 3 नंबर आवाजाचे शास्त्र, 3 नंबर तपासाच्या पथकाला घटनास्थळी नेण्यासाठी. तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते 2 नंबर पर्याय आहे. कारण ओमिनी 1000 लाईट सोर्स हे उपक्रम जे आहे ते अंगुली मुद्रा म्हणजेच हे उपक्रम गुन्ह्याच्या तपासामध्ये अंगुली मुद्रा याच्यासाठी जे आहे ते वापरले जाते. आता पुढचा प्रश्न आहे तो बघूया. प्रश्न क्रमांक 68. पोलीस स्टेशन हद्दीत राहणाऱ्या आरोपींची गुन्हा केलेल्या यादी पाहून त्यांची हिस्ट्री शीट चालू करण्याची जबाबदारी कोणावर आहे? 1 नंबर पोलीस अधीक्षक, 2 नंबर पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस उपअधीक्षक, 2 नंबर जे आहे ते आपण बघितलं. आता 3 नंबर बघूया पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी, 4 नंबर कार्यकारी दंडाधिकारी. तर या प्रश्नाचं आपल्याला सगळ्यांना उत्तर माहीत आहे ते म्हणजे 3 नंबर पर्याय पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी. आता पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 69. अंगुली मुद्रेची ओळख खालील कशाच्या तुलनेवर आधारित असते? तर या प्रश्नामध्ये 1 नंबर नमुना विशेष, 2 नंबर ज्या पर्याय आहे तो बघूया आपण उंचवटा, विशेष कडा म्हणजे विशेष रीच आणि 3 नंबर उंचवटा गंती म्हणजे रीच काउंट आणि 4 नंबर कोर व डेल्टा फॉर्मेशन. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते 2 नंबर पर्याय आहे उंचवटा विशेष कडा विशेष रीच. हे जे आहे हे या प्रश्नाचं उत्तर आहे. आता प्रश्न क्रमांक 70 बघूया. ब्रीफकेसमध्ये लपवलेली स्फोटके खालीलपैकी कोणत्या किरणांच्या सहाय्याने दिसतील? तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते 2 नंबर पर्याय आहे. कारण क्ष किरणे जे आहेत त्याचा उपयोग करून जे आहेत ते आपण लपवलेली जी ब्रीफकेसमध्ये लपवलेली स्फोटके आहेत ती बघू शकतो म्हणजे त्यांचा शोध घेऊ शकतो. आता प्रश्न क्रमांक 71 बघूया. प्रश्न क्रमांक 71 काय आहे तर खऱ्या चलनी नोटांमध्ये उत्पादकांची खूण म्हणजे वॉटरमार्क व सुरक्षिततेचा दोरा सिक्युरिटी थ्रेट्स हे केव्हा अनुभूत केले जातात? अंतर्भूत केले जातात. टायपिंग मिस्टेक थोडीशी आहे मित्रांनो ते इथे.
तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते 2 नंबर पर्याय आहे. कागदाचे उत्पादन करताना हे जे आहे हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. कारण ज्यावेळेस कागदाचं उत्पादन केले जातं त्यावेळेसच म्हणजेच नोटांमध्ये जे आहे ते वॉटरमार्क आणि सुरक्षिततेचा दोरा जो असतो तो अंतर्भूत केला जातो. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 2 नंबर पर्याय, कागदाचे उत्पादन करताना. आता पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 72. घटनास्थळाच्या छायाचित्रणाचा उपयोग कशासाठी केला जातो? तर या प्रश्नाचा जे उत्तर आहे इथं आपल्याला पर्याय काय दिलेले आहे तर घटनास्थळाची पुनर्बांधणी, 2 नंबर अधिक पुरावा मिळवण्यासाठी, 3 नंबर पोलीस रेकॉर्डसाठी, 4 नंबर लपवलेली वस्तू शोधण्यासाठी. इथे प्रश्न काय विचारला आहे तर छायाचित्रकरणाचा उपयोग कशासाठी केला जातो? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 1 नंबर. कारण घटनास्थळाची पुनर्बांधणी करण्यासाठी जो आहे तो छायाचित्रण म्हणजे व्हिडिओग्राफी केली आहे ती उपयोगासाठी येते. आता पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 73. प्रश्न क्रमांक 73 काय आहे तर व्यक्तीला ओळखण्यासाठी पोर्ट्रेट पार्ले बनवण्याची नवी पद्धत जी जास्त प्रमाणात हल्ली वापरात येते ती म्हणजे ती 1 संगणकावर पोर्ट्रेट बांधण्याची क्रिया, 2 नंबर फोटो किट पद्धत, 3 नंबर आयडेंटिटी किट पद्धत आणि 4 नंबर वरीलपैकी कोणतीही नाही. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 1 नंबर पर्याय. सध्या जी आहे ती संगणकावर पोर्ट्रेट बांधण्याची क्रिया जी आहे ती जास्त प्रमाणात वापरली जाते. फोटो किट पद्धत आणि आयडेंटिटी किट पद्धत या संदर्भात आपण वरील जे प्रश्न बघितले त्याच्यामध्ये बघितलेली आहे. ह्या ज्या 2 पद्धती आहेत त्या आपल्याकडे काय जास्त म्हणजे भारतामध्ये जे आहेत ते जास्त प्रमाणात वापरले जात नाहीत. आता पुढचा प्रश्न आहे तो बघूया. प्रश्न क्रमांक 74. घटनास्थळी कोणत्या परिस्थितीत वास जास्त वेळ टिकून राहतो? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 4 नंबर पर्याय, मऊ व दमट क्षेत्र. प्रश्न क्रमांक 75 बघूया. बनावट दस्तऐवज लिहिणेमध्ये मूळ दस्तऐवज लिहिणेमध्ये जो महत्त्वाचा फरक असतो तो म्हणजेच रेषांचे अनुकरण. तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे तर रेषांचे अनुकरण हे जे आहे हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. कारण इथं आपल्याला पर्याय दिलेले आहेत. 1 नंबर लिहिण्याचे वैशिष्ट्य व दाब, 2 नंबर लिहिण्याचा कोन, 3 नंबर अक्षरांची सरासरी आकार व 2 शब्दांमधील अंतर. प्रश्न काय विचारला ते समजून घेणे महत्त्वाचे आहे मित्रांनो. कारण बनावट दस्तऐवज लिहिणेमध्ये व मूळ दस्तऐवज लिहिणेमध्ये जो महत्त्वाचा फरक असतो तो म्हणजेच काय तर रेषांचे अनुकरण. हा या प्रश्नाचं जो पर्याय आहे तो 4 नंबर पर्याय बरोबर आहे. आता पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 76. एका काचेच्या तावदानावर एक सुबक भोक व एका बाजूला बदामाच्या आकाराच्या ढलपासारखे म्हणजे फ्लॅकिंग्स काय दर्शविल? तर इथं आपल्याला पर्याय दिलेले आहेत. त्याच्यामध्ये पर्याय जो आहे तो 2 नंबर पर्याय या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. कारण गोळी तिरकस कोणात मारली हे जे आहे हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. आता प्रश्न क्रमांक 77 बघूया. प्रश्न क्रमांक 77 काय आहे तर गुन्हेगारास न्यायालयाने शिक्षा सुनावली तर सदर गुन्हेगाराचे नाव कोणत्या रजिस्टरमध्ये नोंदवले जाते? 1 नंबर इथं आपल्याला पर्याय दिलेला आहे दैनिक क्राईम रिपोर्ट, 2 नंबर पोलीस ठाणे गुन्हे साबिती नोंद वही, 3 नंबर गुंडा रजिस्टर आणि 4 नंबर मासिक गुन्हे अहवाल. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते काय आहे तर 2 नंबर पर्याय आहे पोलीस ठाणे गुन्हे साबिती नोंद वही. याच्यामध्ये जे आहे ते त्याचं जे आहे ते नोंद घेतली जाते. गुन्हेगारास न्यायालयाने शिक्षा सुनावली तर सदर गुन्हेगारांचे नाव हे कोणत्या रजिस्टरमध्ये नोंदवले जाते? तर 2 नंबर पर्याय आहे पोलीस ठाणे गुन्हे साबिती नोंद वहीमध्ये जे आहे ते त्याचं नावाची जी आहे ती नोंदणी केली जाते. आता पुढचा प्रश्न आहे तो बघूया आपण. प्रश्न क्रमांक 78. तपासणी अधिकारी गुन्ह्याचा मुद्देमाल न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेत कशाकरिता पाठवितात? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 2 नंबर पर्याय आहे. कारण रासायनिक विश्लेषणाकरिता जे आहे ते पाठवले जाते. बरोबर. आता पुढचा प्रश्न आहे तो बघूया आपण. प्रश्न क्रमांक 79.
प्रश्न क्रमांक 79 काय आहे तर RDX हे कोणते स्फोटक आहे? तर इथं आपल्याला पर्याय दिलेले आहेत. हे जे पर्याय आहेत ते थोडेसे आपण व्यवस्थित वाचले पाहिजेत, कारण 1 नंबर सैनिकी स्फोटक, 2 नंबर औद्योगिक स्फोटक, 3 नंबर कमी दर्जाचे स्फोटक आणि 4 नंबर जे आहे ते फटाक्यामध्ये वापरणारे स्फोटक. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 1 नंबर पर्याय आहे, कारण या प्रश्नामध्ये जे प्रश्न काय विचारले तर RDX हे कोणते स्फोटक आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 1 नंबर पर्याय, सैनिकी स्फोटक. आता पुढचा प्रश्न आहे तो बघूया. प्रश्न क्रमांक 80. खालील कोणत्या प्रकारच्या स्फोटकाचे वर्गीकरण हे प्रायमरी व सेकंडरी या 2 विभागात होते? इथं आपल्याला पर्याय दिलेले आहेत. 1 नंबर सगळी स्फोटके, 2 नंबर मध्यम दर्जाची स्फोटके, 3 नंबर उच्च दर्जाची स्फोटके आणि 4 नंबर कमी दर्जाची स्फोटके. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते 3 नंबर पर्याय आहे, उच्च दर्जाची स्फोटके. यांचं जे वर्गीकरण आहे ते प्रायमरी व सेकंडरी या 2 विभागात होते. पुढचा प्रश्न आहे तो बघूया. प्रश्न क्रमांक 81. PETN, RDX, TNT हे टिंब आहेत. इथं आपल्याला पर्याय दिलेले आहेत. 1 नंबर कमी क्षमतेचे स्फोटक आहेत, 2 नंबर उच्च क्षमतेचे स्फोटक आहेत, 3 नंबर औद्योगिक स्फोटक आहेत, 4 नंबर यापैकी कोणतेही स्फोटक नाही. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते 2 नंबर पर्याय आहे, कारण ही जी आहेत ही उच्च दर्जाची स्फोटके आहेत. प्रश्न क्रमांक 82. सायक्लोनाइटचे दुसरे नाव काय? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ते 4 नंबर पर्याय आहे, RDX. हे जे आहे हे सायक्लोनाइटचे जे आहे ते दुसरं नाव आहे RDX. कारण अमेरिकेमध्ये जे आहे ते या स्फोटकाला जे आहे ते सायक्लोनाइट म्हणून ओळखलं जातं. अमेरिकेमध्ये हे जे आहे ते सायक्लोनाइट म्हणून ओळखलं जातं. आता पुढचा प्रश्न आहे तो बघूया आपण. प्रश्न क्रमांक 83. डर्मल नायट्रेट टेस्ट ही टिंब शोधण्याकरिता करतात. तर या प्रश्नाचं आपण उत्तर बघूया की या प्रश्नाचं उत्तर काय आहे तर 1 नंबर पर्याय, बंदुकीच्या दारूचे अंश शोधण्यासाठी ही जी आहे ही टेस्ट जी आहे ती वापरली जाते. आता पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 84. प्रथम वर्ग ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट यांना खालील प्रकारे अधिकार आहेत. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 3 नंबर पर्याय आहे, 3 वर्षापर्यंत कारावास व 5,000 रुपयेपर्यंत दंड. हे जे आहेत हे उत्तर आहे या प्रश्नाचं. आता पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 85. हुंडाबळी हे कलम टिंब 10 अंतर्गत येतात. इथं आपल्याला कलम दिलेले आहेत. 1 नंबर 498 2 नंबर 304 3 नंबर 304 आणि 4 नंबर 302. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 3 नंबर पर्याय आहे. प्रश्न क्रमांक, हा प्रश्न महत्त्वाचा आहे, कारण हा IPC मध्ये पण हा प्रश्न जो आहे तो विचारला जाऊ शकतो. कलम 304 काय आहे तर हुंडाबळी. या कलमाची शिक्षा काय आहे तर जन्मठेपेची, परंतु कमीत कमी 7 वर्षेपर्यंत शिक्षा ही जी आहे ही दिलीच पाहिजे. आणि कलम 498 एखाद्या स्त्रीच्या पतीने किंवा पतीच्या नातेवाईकाने तिला क्रूर वागणूक देणे याला जी आहे ती शिक्षा किती आहे तर याच्यामध्ये पण अशी 2 कलम आहेत. म्हणजेच अंतर्गत शिक्षा जी आहे ती 3 वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासाची शिक्षा होईल व तो द्रवदंडास ही पात्र ठरेल. आणि पुढचं जे कलम आहे ते कलम 304 काय आहे तर हयगईने मृत्यूस कारण होणे. या
कलमासाठी जे आहे ते शिक्षा काय आहे तर 2 वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची किंवा द्रवदंडाची किंवा दोन्ही शिक्षा ज्या आहेत त्या होणार. आणि कलम 302 म्हणजे काय तर खुनाबद्दल शिक्षा. मृत्यूच्या किंवा आजीव कारावासाची शिक्षा होईल व तो द्रवदंडाशी पात्र होईल. आता पुढचा प्रश्न काय विचारलाय तर प्रश्न क्रमांक 86. बलात्कार पीडिताचे वय जर 12 वर्षे वयाच्या आत असेल तर कोणाच्या लिखित संमतीनंतर तिची वैद्यकीय तपासणी होऊ शकते? 1 नंबर स्वतः पीडित व्यक्ती म्हणजेच विक्टीम हरसेल्फ, 2 नंबर पोलीस, 3 नंबर न्यायदंडाधिकारी म्हणजेच मॅजिस्ट्रेट आणि 4 नंबर तिचे कायदेशीर पालक हर लिगल गार्डियन्स. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 4 नंबर पर्याय येणार, कारण तिचे कायदेशीर जे पालक असतात त्यांची लिखित संमती घेतल्यानंतरच तिची वैद्यकीय तपासणी होऊ शकते. तर हे महत्त्वाचं आहे. तर या प्रश्नासंदर्भात उत्तर आहे ते 4 नंबर पर्याय आहे तिचे कायदेशीर पालक. आता पुढचा प्रश्न आहे ते बघूया. प्रश्न क्रमांक काय आहे तर प्रश्न क्रमांक 87. गांजा हे मादक पदार्थ कॅनॅबिस नावाच्या झाडाच्या कोणत्या भागापासून प्राप्त होते? इथं आपल्याला पर्याय दिलेले आहेत. त्याच्यामध्ये महत्त्वाचा पर्याय आहे तो 3 नंबर पर्याय आहे, कारण गांजा जो आहे तो फुलापासून जो आहे तो गांजा हे मादक पदार्थ कॅनॅबिस नावाच्या झाडापासून प्राप्त होतो. कारण पर्याय काय काय दिलेले आहेत तर 1 नंबर मुळे, 2 नंबर खोड, 3 नंबर फुले, 4 नंबर पाने. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 3 नंबर पर्याय. ओरिजिनल जो गांजा असतो ना तो फुलापासून बनलेला असतो. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ते 3 नंबर पर्याय. आणि पानापासून भांग तयार केले जातं. या वनस्पतीचे जे आहे ना, या वनस्पती कॅनॅबिस नावाच्या वनस्पतीच्या पानापासून काय केलं जातं तर भांग तयार केलं जातं, बरोबर. आणि भांग जे आहे ते आपण म्हणजेच भांग जे आहे ते दुधामध्ये तब्येतीसाठी म्हणजे होळी असते त्यावेळेस होळीच्या टायमाला दुधामध्ये थोडंसं टाकून आणि पिलं जातं, बरोबर. आता डिपार्टमेंटल PSI 2008 ची जी पूर्वपरीक्षा झालेली आहे त्या परीक्षेमध्ये आपल्याला जे प्रश्न विचारलेले आहेत ते प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 88. पाण्याखाली असलेल्या वस्तूंवरील अंगुली मुद्रा विकसित करणे शक्य आहे का? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 1 नंबर, कारण इथं जे पर्याय दिलेले आहेत त्या पर्यायामध्ये आपल्याला 1 नंबर कधी कधी शक्य होते, 2 नंबर नेहमीच शक्य असते, 3 नंबर कधीही शक्य नसते, 4 नंबर वरीलपैकी कोणतेही नाही. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आपण काय देणार तर 1 नंबर पर्याय, कारण कधी कधी ते शक्य होते. प्रश्न काय विचारलाय तर पाण्याखाली असलेल्या वस्तूवरील अंगुली मुद्रा विकसित करणे शक्य आहे का? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 1 नंबर पर्याय, कधी कधी शक्य होते. आता पुढचा प्रश्न आहे तो प्रश्न क्रमांक 89. मानवाच्या चालण्याच्या प्रकारावरून खालीलपैकी कोणत्या गोष्टींची माहिती होऊ शकत नाही? 1 नंबर वय, 2 नंबर लिंग, 3 नंबर वर्ण, 4 नंबर उंची. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 3 नंबर पर्याय, कारण वरती आपण एक प्रश्न बघितला ना तो गेट पॅटर्न्स. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 3 नंबर पर्याय, कारण वर्ण हे जे आहे हे या प्रश्नाचं उत्तर आहे. आता पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 90. जेव्हा दस्तऐवजावर शाई ओतून मजकूर मिटवला जातो तेव्हा दस्तऐवजावरील अक्षरे ओळखण्यासाठी यांची मदत होते. 1 नंबर इथं आपल्याला जी प्रश्न विचारलेला आहे तर त्याच्यामध्ये जे आहे ती शाई संदर्भात हा प्रश्न आहे. शाई तर सहा मुर्गाचा आपण मराठीमध्ये घेतो, परंतु परीक्षेमध्ये जे आहे ना ते असं दिलेलं होतं शाई पेपरमध्ये, तर मी ते तसंच घेतलेलं आहे. शाई म्हणजेच इंक. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 3 नंबर पर्याय आहे इन्फ्रारेड किरणे. याच्यापासून जो आहे तो आपण इथे चेंज करूया ते शाई. आता बघूया की जेव्हा दस्तऐवजावर शाई ओतून मजकूर मिटवला जातो तेव्हा दस्तऐवजावरील अक्षरे ओळखण्यासाठी यांची मदत होते. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 3 नंबर पर्याय इन्फ्रारेड किरणे. आता पुढचा प्रश्न आहे तो बघूया आपण. प्रश्न क्रमांक
91 श्वान पथकात निवड करावयाच्या श्वानामध्ये खालीलपैकी कोणती बाब पाहायची आवश्यकता नाही. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे, म्हणजे इथं आपल्याला पर्याय दिलेले आहेत. 1 नंबर तीक्ष्ण दृष्टी, 2 नंबर संवेदनशील नाक, 3 नंबर आकर्षक रंग, 4 नंबर संवेदनक्षम कान. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 3 नंबर पर्याय, आकर्षक रंग. म्हणजेच आपला जो डॉग स्क्वॉड असतो ना, त्याच्यामध्ये जे डॉग्स असतात त्यांच्या संदर्भात हा प्रश्न आहे. तर अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आहे ते 3 नंबर पर्याय आहे. आता पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 92. डायनामाइटमध्ये खालीलपैकी कोणता घटक असतो? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 1 नंबर पर्याय. बरोबर, 1 नंबर पर्याय ते नायट्रोग्लिसरीन. आता पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 93. कपड्यांवरील मानवी वीर्याचे डाग हे अतिनील किरणाखाली टिंबटिंब रंगाचे दिसतात. 1 नंबर इथं आपल्याला पर्याय दिलेले आहेत. 1 नंबर लाल, 2 नंबर हिरवे, 3 नंबर निळसर पांढरे, 4 नंबर यापैकी नाही. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 3 नंबर पर्याय आहे, निळसर पांढरे जे आहेत ते वीर्याचे डाग. अतिनील म्हणजेच काय तर अल्ट्रा व्हायलेट किरण. बरोबर, तर 3 नंबर पर्याय. आता प्रश्न क्रमांक 94. उन्हाळ्यामध्ये मृत्यूनंतर शरीर कडक राहण्याची स्थिती खालील काळासाठी टिकून राहते. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 3 नंबर पर्याय आहे, 12 ते 18 तास. आता पुढचा प्रश्न आहे तो बघूया. प्रश्न क्रमांक 95. टिंबटिंब हा जिलेटिन म्हणजे जेलिग्नाइट स्फोटकाचा एक स्फोटक घटक आहे. तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते 2 नंबर पर्याय आहे, गनकोटन हा जो आहे तर हे महत्त्वाचं आहे. आता पुढचा प्रश्न आहे तो बघूया. प्रश्न क्रमांक 96. गुन्ह्याच्या तपास कामामध्ये पोर्ट्रेट पार्लेचा उपयोग कोणत्या कामासाठी केला जातो? जातो. 1 नंबर तपासी अंमलदारांचे प्रसिद्धीसाठी, 2 नंबर पोलीस स्टेशनमध्ये भिंतीवर लावण्यासाठी, 3 नंबर फरारी गुन्हेगारांना ओळखण्यासाठी, 4 नंबर यापैकी कोणतेही नाही. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 3 नंबर पर्याय, फरारी गुन्हेगारांना ओळखण्यासाठी. आता प्रश्न क्रमांक 97. संरक्षण करताना झालेल्या जखमा या शरीरावर खालील भागावर दिसून येतात. हा प्रश्न मित्रांनो रिपिटेशन झालेला आहे, परंतु पर्याय जे आहेत ते अलग आहेत. बरोबर, तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 1 नंबर पर्याय, हात व कोपरापर्यंत. आतापर्यंत जर आपण हा व्हिडिओ बघितला असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला कोणत्या घटकावर किती प्रश्न जे आहेत ते रिपिटेशन झालेले आहेत ते आपल्याला लक्षात, म्हणजे अभ्यासक्रम तोच असल्यामुळे प्रश्न हे तसेच येणार ना. बरोबर, त्याच्यासाठीच आपण हे प्रश्न बघतो. PYQ का बघायचे असतात? तर आपल्याला अभ्यास करताना कोणत्या घटकांवर जास्त फोकस केला पाहिजे या संदर्भात आपल्याला इथं बघायचं असतं, म्हणून आपण हे PYQ जे आहेत ते म्हणजेच मागील वर्षात जे आलेले प्रश्न आहेत ते आपण बघत असतो. प्रश्न क्रमांक 98 बघूया आपण आता. एखाद्या गुन्हेगाराची हिस्ट्री शीट उघडण्याचे आदेश देण्याचे कोणाला अधिकार दिलेले आहेत? 1 नंबर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, 2 नंबर सपो आयुक्त, उपविभागीय पोलीस अधिकारी आणि 3 नंबर पोलीस अधीक्षक आणि पोलीस उपायुक्त, 4 नंबर विशेष पोलीस महानिरीक्षक. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते 3 नंबर पर्याय आहे. याच्या अगोदर पण एक आपण प्रश्न बघितला, परंतु हा प्रश्न थोडासा वेगळा आहे, कारण एखाद्या गुन्हेगाराची हिस्ट्री शीट उघडण्याचे आदेश देण्याचा कोणाला अधिकार दिले आहेत आणि उघडू शकतो आणि आदेश देणे याच्यामध्ये फरक आहे मित्रांनो, कारण आदेश दिल्यानंतरच ते उघडले जाणार. बरोबर, तर आदेश कोण देणार? तर पोलीस अधीक्षक किंवा पोलीस उपायुक्त. आता इथं आपण बघूया की प्रश्न क्रमांक 99. ॲमेटोल हे एक टिंबटिंब आहे. ॲमेटोल हे जे आहे ते TNT या प्रकारातील स्फोटक आहे. तर इथं 1 नंबर औषधी मिश्रण, 2 नंबर मिश्र खत, 3 नंबर मिश्र कीटकनाशक आणि 4 नंबर मिश्र स्फोटक. तर हे जे आहे हे TNT याच्यामधलं हे स्फोटक आहे.
TNT आणि अमोनियम नायट्रेट अशा प्रकारे ते हे मिक्स असतं. त्याच्यामध्ये ट्रायनायट्रोटॉल्युइन्स आणि अमोनियम नायट्रेट हे याच्यामध्ये जे आहे ते मिक्स असतं. तर हे जे आहे हे मिश्र स्फोटक आहे. तसंच एमेनॉल हे सुद्धा मिश्र स्फोटक आहे. त्याच्यामध्ये TNT असते, अमोनियम नायट्रेट असतं, त्याच्यानंतर चारकोल म्हणजेच कोळसा, बरोबर, अशा प्रकारचे जे आहेत ते चारकोल असतो त्याच्यामध्ये. ते एमेनॉल हे स्फोटक आणि ॲमेटॉल आणि एमेनॉल हे TNT याच्यामधले ही जी आहेत ती स्फोटकं असतात. आता पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक आपण बघूया 100. लोकार्डचे तत्व म्हणजे काय? 1 नंबर, गुन्हेगार एकत्र आल्यावर होणारी गुन्ह्याच्या माहितीची देवाणघेवाण. 2 नंबर, स्त्री गुन्हेगार व पुरुष गुन्हेगार यांच्या गुन्हे कार्यपद्धतीतील फरक. 3 नंबर, एकमेकांच्या सानिध्यात 2 वस्तू आल्यावर त्यांच्यात होणारे रंग, रूप, आकार, वजन, वास यांची देवाणघेवाण. आणि 4 नंबर जे पर्याय आहे त्या पर्याय काय आहे तर कोणत्याही 2 व्यक्तींचे हस्ताक्षर आणि अंगुली मुद्रा एकसारख्या असू शकत नाहीत. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 3 नंबर पर्याय आहे. कारण एकमेकांच्या सानिध्यात 2 वस्तू आल्यानंतर त्यांच्यात होणारी रंग, रूप, आकार, वजन, वास यांची देवाणघेवाण म्हणजे हे जे आहे ते लोकार्ड, सर फ्रान्सिस लोकार्ड हे जे आहेत तर त्यांचं हे तत्व आहे. आता पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 101. CCIS प्रकल्पातील अभिलेखावरून खालीलपैकी कोणत्या इंडेक्समध्ये गुन्हेगारांची माहिती मिळू शकत नाही? 1 नंबर, इथं गुन्हेगारांचे नाव व वर्णन. 2 नंबर, गुन्हे करण्याची कार्यपद्धती. 3 नंबर, गुन्हेगारांचे छायाचित्र व अंगुली मुद्रा. 4 नंबर, गुन्ह्याचे घटनास्थळ. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 3 नंबर पर्याय आहे. कारण इथं आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे तर CCIS प्रकल्पातील अभिलेखावरून खालीलपैकी कोणत्या इंडेक्समध्ये गुन्हेगारांची माहिती मिळू शकत नाही? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ते 3 नंबर पर्याय आहे. आता पुढचा प्रश्न आहे तो बघूया. प्रश्न क्रमांक आपण 102 बघूया. जिवंत स्फोटके कोणामार्फत निकामी केली जातात? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 1 नंबर पर्याय आहे BDDS. हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे मित्रांनो. आता पुढचा प्रश्न बघूया. 103 नंबर बिनतारी संदेश दळणवळणाच्या पद्धतीमध्ये अति उच्च कंपन लहरी व्हेरी हाय फ्रिक्वेन्सीमध्ये लहरीचा पल्ला हा फ्रिक्वेन्सी रेंज किती असते? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 4 नंबर पर्याय आहे. कारण 30 मेगाहर्ट्ज ते 300 मेगाहर्ट्ज पर्यंत जे आहेत त्या हाय म्हणजेच लहरी जी आहेत त्या व्हेरी हाय फ्रिक्वेन्सीमध्ये हा जो आहे म्हणजे फ्रिक्वेन्सी रेंज जी आहे ती ही आहे. 4 नंबर पर्याय या प्रश्नाचं उत्तर आहे. आता पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 104. मृत्यू झाल्यानंतर न्यायवैद्यकीय शवविच्छेदन करण्यामागचा मुख्य हेतू म्हणजेच उद्देश काय असतो? तर मृत्यूचे कारण शोधण्यासाठी हे या प्रश्नाचं उत्तर आहे. आता पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 105. कोलरा किंवा गॅस्ट्रो सदृश परिस्थिती रुग्णांमध्ये कुठल्या विष बाधेमध्ये दिसून येते? तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते 1 नंबर पर्याय आहे. आर्सेनिक म्हणजे सोमेलखार हे जे आहे ही विषबाधा झाल्यानंतर त्याच्यामध्ये जे आहे ती दिसून येते. आता पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 106. IT ॲक्ट 2000 कोणत्या कलमा अन्वये व्यक्तीने आरोपीने जर अश्लील मजकूर इलेक्ट्रॉनिक स्वरूपात प्रसिद्ध केला तर शिक्षेस पात्र ठरेल? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 2 नंबर पर्याय आहे. कलम 67. आता पुढचा प्रश्न आहे तो बघूया. प्रश्न क्रमांक 107. बिनतारी संदेश यंत्रणेमध्ये वापरण्यात येणारा वीज प्रवाह हा कोणत्या प्रकारचा असतो? इथं आपल्याला पर्याय दिलेले आहेत. 1 नंबर अल्टरनेटिव्ह प्रवाह. 2 नंबर डायरेक्ट प्रवाह म्हणजे DC. 3 नंबर दोन्ही प्रवाह. 4 नंबर यापैकी कोणताही नाही. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते 2 नंबर पर्याय आहे डायरेक्ट प्रवाह. आता पुढचा प्रश्न आहे तो बघूया. प्रश्न क्रमांक 108. गन पावडर हे कशाचे मिश्रण आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 4 नंबर पर्याय आहे. गन पावडर हे याच्यामध्ये काय काय असतं तर पोटॅशियम नायट्रेट, लाकडी कोळसा आणि गंधक हे जे आहे हे इथं या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे.
तर गन पावडरमध्ये जे असतं ते पोटॅशियम नायट्रेट जे असतं ते 75% असतं. त्याच्यानंतर गंधक जे असतं ते 15% असते आणि चारकोल म्हणजे लाकडी कोळसा जो असतो तो किती असतो तर 10% असतो. तर अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते 4 नंबर पर्याय आहे. कारण आपल्याला इथं जे पर्याय दिलेले आहेत त्यानुसारच आपण उत्तर घेणार ना. तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे तर 4 नंबर. मुळात त्याचं जे प्रमाणानुसार बघितलं तर मग 1 नंबर पोटॅशियम नायट्रेट येणार, त्याच्यानंतर गंधक येणार, त्याच्यानंतर मग लाकडी कोळसा. अशा प्रकारे जे आहे ते उत्तर येणार. म्हणजे 75, 15 आणि 10%. आता पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 109. अंगुली मुद्रा शास्त्राची मूलतत्वे कोणी शोधून काढली आहेत? इथं आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की अंगुली मुद्रा शास्त्राची मूलतत्वे कोणी शोधून काढलेले आहेत. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर येणार ते 3 नंबर पर्याय, सर फ्रान्सिस गाल्टन यांनी जे आहेत अंगुली मुद्रा शास्त्राची मूलतत्वे जी आहेत ती शोधून काढलेली आहेत. आता प्रश्न क्रमांक 110 बघूया की बलात्कार हा गुन्हाच खालीलपैकी कोणत्या सदरात मोडतो? तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे तर 1 नंबर पर्याय येणार. कारण दखलपात्र जो गुन्हा जो आहे तो बलात्कार हा गुन्हा जो आहे तो दखलपात्र गुन्हा या सदरामध्ये मोडतो. प्रश्न क्रमांक 111 बघूया आता आपण इथं. महाराष्ट्र राज्यात विविध शासकीय विभागातील डाटा अभिलेख नेटवर्किंग दळणवळणाद्वारे पाठवण्यासाठी कोणती योजना राबवण्यात येते? 1 पोलनेट, 2 नंबर महाराष्ट्र व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क, 3 नंबर पोलीस वायरलेस आणि 4 नंबर महाराष्ट्र स्टेट वाईल्ड एरिया नेटवर्क. तर या प्रश्नाचं उत्तर आहे, कारण हे जे आहे हे अपडेट होत असतं. तर त्यावेळेस ही जी परीक्षा झालेली होती 2008ची जी 2010 साली परीक्षा झालेली होती, तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे तर महाराष्ट्र स्टेट वाईल्ड नेटवर्क हे या प्रश्नाचं उत्तर आहे. परंतु आता जे आहे ते CCTNS आल्यामुळे हा प्रश्न जो आहे तो अपडेटेड आहे. म्हणजेच हे आपण चालू घडामोडी संदर्भात अपडेट राहणे महत्त्वाचं आहे. तर आता इथं जे आहे ते डिपार्टमेंटल PSI मेन परीक्षा ज्यावेळेस झालेली होती म्हणजे 2008ची, त्याच्यामध्ये आपल्याला जे प्रश्न विचारलेले आहेत ते आता आपण इथं बघूया की प्रश्न क्रमांक 112. बायोमेट्रिक उपकरणाने गुन्हेगाराचे रेकॉर्ड ठेवण्यास कशा प्रकारे उपयोग होतो? तर इथं आपल्याला पर्याय दिलेले आहेत. 1 नंबर इमेज स्कॅनिंग, 2 नंबर रेखाचित्र, 3 नंबर अंगुली मुद्रा मॅचिंग आणि 4 नंबर ईमेल ट्रॅकिंग. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे तर अंगुली मुद्रा मॅचिंग. बायोमेट्रिक उपकरणाने म्हणजेच अंगुली मुद्रा मॅचिंग हे या प्रश्नाचं उत्तर आहे. आता पुढचा प्रश्न आहे तो बघूया आपण. प्रश्न क्रमांक 113. पोर्ट्रेट पार्लेसाठी मानवी शरीराची व्याकृती टिंबटिंब भागात विभागली जाते. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 7 भागामध्ये जी आहे ती विभागली जाते. सर्वसामान्य मानवी शरीराची आकृती ही 7 विभागात विभागली जाते. त्याच्यामध्ये डोके, हनुवटी, बेंबीपासून पर्यंत बेंबी, गुडघा 2 आणि गुडघा घोटा अशी जी आहे ही पोर्ट्रेट पार्लेची जी आहे ती पद्धती असते. त्याच्यामध्ये परत अजून उपप्रकार आहेत, तर ते आपण बघूया या संदर्भात ज्यावेळेस डीपमध्ये अभ्यास करू त्यावेळेस. आता पुढचा प्रश्न आहे तो बघूया आपण. प्रश्न क्रमांक 114. खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या आरोपीचे फिंगरप्रिंट घेण्यास फिंगरप्रिंट मॅन्युअल प्रमाणे प्रतिबंध आहे? तर या प्रश्नाचं अतिशय सोपं असं उत्तर आहे ते म्हणजेच 4 नंबर पर्याय आहे महारोगी. महारोगी म्हणजे काय तर कुष्ठरोगी. ज्यांना कुष्ठरोग झालेला असतो त्यांचे फिंगरप्रिंट आपण म्हणजेच फिंगरप्रिंट घेण्यास जे आहे ते फिंगरप्रिंट मॅन्युअल प्रमाणे प्रतिबंध आहे. 4 नंबर उत्तर आहे या प्रश्नाचं. आता पुढचा प्रश्न आहे तो बघूया आपण. प्रश्न क्रमांक 115. लाय डिटेक्टर या यंत्राचा शोध कोणी लावला? तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते 2 नंबर पर्याय आहे. श्री लार्सन व श्री किलर असं दिलेलं आहे या प्रश्नाचं म्हणजे पर्याय दिलेला आहे. परंतु अमेरिकेत वगैरे ते श्री लावत नाही, पण तिकडे त्यांना सर ही पदवी असते. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 2 नंबर पर्याय आहे. अमेरिकेत सन 1920 साली शास्त्रज्ञ लार्सन व शास्त्रज्ञ किलर यांनी लाय डिटेक्टर या उपकरणाचा शोध लावला. गुन्हेगार खरे किंवा खोटे बोलतो या संबंधी उपयोग या
फोरेन्सिक्सचं जे आहे ते महत्त्वाचा उपयोग काय आहे तर गुन्हेगार खरे किंवा खोटे बोलतो या संदर्भात उपयोग. सध्याचे जे आहे ते सर किलर यांचे पॉलीग्राफ लाय डिटेक्टर हे उपकरण वापरले जाते. व्यक्ती जर एखादी गोष्ट लपवण्याचा किंवा खोटे बोलण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याच्या शरीरातील ॲड्रेनालिन ग्रंथी स्राव होतात. हे इथं आपल्याला महत्त्वाचं म्हणजे माहिती काय आहे तर आता जे आहे ते डिस्क्रिप्टिव्ह प्रश्न येतात ना, म्हणून आपण हे इथं थोडक्यात माहिती घेतलेली आहे. हा स्राव रक्तात सामील झाल्यावर रक्तदाब, नाडीचे ठोके, श्वसन वेग वाढतो. परंतु या ज्या पद्धतीला जे आहेत ना त्या म्हणजे CRPC 162, त्याच्यानंतर भारतीय पुरावा कलम 25 आणि भारतीय संविधान 20 हे जे आहेत हे मर्यादा आहेत. त्यानं कबुली जबाब, त्याच्यानंतर पोलिसांसमोर दिलेला जो कबुली जबाब असतो ना तो ग्राह्य नसतो. आणि भारतीय संविधानामध्ये जे आहे ते कलम 20 जे दिलेलं आहे त्याच्यानुसार या चाचणीला जे आहेत त्या मर्यादा आहेत. तर ही आपण इथं कलम पण महत्त्वाची आहेत ती लक्षात ठेवणे जरुरी आहे. आता पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 116. बुबी ट्रॅप्स ही संज्ञा खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 2 नंबर पर्याय आहे. दहशतवाद याच्या संदर्भात ही संज्ञा जी आहे ती आहे. आता पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 117. पितृत्व सिद्ध करण्यासाठी खालीलपैकी कोणती परीक्षा सर्वात विश्वसनीय आहे? इथं आपल्याला पर्याय दिलेले आहेत. ब्रेन मॅपिंग टेस्ट, 2 नंबर नार्को टेस्ट, 3 नंबर DNA टेस्ट आणि 4 नंबर वरील सर्व. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 3 नंबर पर्याय आहे. कारण DNA टेस्ट जे आहे ते पितृत्व सिद्ध करण्यासाठी खालीलपैकी कोणती परीक्षा सर्वात विश्वसनीय आहे तर 3 नंबर पर्याय आहे DNA टेस्ट. आता DNA टेस्ट म्हणजे काय तर DNA म्हणजे काय ते बघूया आपण पहिलं. DNA म्हणजे काय तर डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ॲसिड, बरोबर. तर हे आपण काय 10वीला वगैरे ज्यावेळेस आपण बघितलं तर त्याच्यामध्येच आपण हे शिकलेलं आहोत, त्याच्यामुळे आपल्याला काय हे माहितीच आहे. परंतु याचा जो शोध आहे तो सर वॅटसन आणि सर लार्सन क्रिक्स यांनी शोध लावलेला आहे. त्याच्यामध्ये महत्त्वाचा त्याचा उपयोग काय ठरतो तर पोलीस तपासात आपल्या कामासाठी जे आहे ते पोलीस तपासामध्ये वादग्रस्त प्रकरणात मातृत्व व पितृत्व ठरवणे, त्याच्यानंतर बलात्कार व खून आणि अपघात आणि बॉम्बस्फोट झालेला असेल तर त्यावेळेस जे आहे बॉम्बस्फोटामध्ये अलग अलग व्यक्ती स्फोटामध्ये जे आहेत ते जखमी होतात. तर कोणते व्यक्ती हे झालेले आहेत म्हणजे आपलं जे आहे ते राजीव गांधी प्रकरण, आपले भारताचे माजी माननीय पंतप्रधान राजीव गांधी यांचा ज्यावेळेस बॉम्बस्फोट झालेला होता त्यावेळेस DNA याच्यावरनं त्यांच्या प्रेताची जी आहे ती ओळख पटवण्यात आलेली होती. तसेच दवाखान्यात बालकांची अदलाबदल झालेली असेल तर त्या कामासाठी पण DNA टेस्ट जी आहे ती केली जाते. आणि उत्खननात प्रेताची ओळख पटवण्यासाठी जे आहे ते महत्त्वाचं असं कार्य जे आहे ते म्हणजे प्रेताची ओळख पटवण्यासाठी ही प्रक्रिया जी आहे ती अवलंबण्यात येते. तर आता पुढचा प्रश्न आहे तो बघूया. प्रश्न क्रमांक 118. गव्हाच्या पिठातील भेरूज ही कोणत्या प्रकारच्या किरणाने शोधून काढता येते? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 2 नंबर पर्याय आहे. अतिनील किरण, अल्ट्राव्हायलेट किरण. आता पुढचा प्रश्न आहे तो बघूया आपण. प्रश्न क्रमांक 119. शासकीय दस्तऐवज परीक्षण हे खालीलपैकी कोणत्या प्रकरणामध्ये मत देऊ शकत नाही? 1 नंबर इथं आपल्याला पर्याय दिलेले आहेत. तपासामध्ये जिल्हा अधीक्षक यांनी मतासाठी पाठवलेली प्रकरणे. 2 नंबर विभाग प्रमुख यांनी विभागीय चौकशी मत मिळवण्यासाठी पाठवलेली प्रकरणे. 3 नंबर दिवाणी न्यायालयाने मतासाठी पाठवलेली प्रकरणे, शुल्क आकारणी प्रकरणे. आणि 4 नंबर खाजगी कंपनीने पाठवलेल्या प्रकरणात. इथं आपल्याला प्रश्न काय आहे विचारलेला आहे तर शासकीय दस्तऐवज परीक्षक हे खालीलपैकी कोणत्या प्रकरणामध्ये मत देऊ शकत नाही? शासकीय दस्तऐवज परीक्षक हे खाजगी कंपनीने पाठवलेल्या प्रकरणामध्ये जे आहेत ते मत देऊ शकत नाहीत. तर हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. आता पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 120. गुन्हे अन्वेषणामध्ये खालीलपैकी कोणत्या जातीच्या कुत्र्यांचा उपयोग केला जातो? इथं पर्याय दिलेले आहेत आपल्याला. 1 नंबर डॉबरमॅन, 2 नंबर अल्सेशियन, 3 नंबर लॅब्राडोर. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 4 नंबर पर्याय आहे वरीलपैकी सर्व.
आता पुढचा प्रश्न आहे तो बघूया. प्रश्न क्रमांक 121. गुन्हा घडल्यापासून किती तासाच्या आत श्वान पथकाचे तपास काम सुरू होणे आवश्यक आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 1 नंबर पर्याय आहे 72 तास. आता पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 122. माहिती व तंत्रज्ञान अधिनियम 2002 अंतर्गत सायबर गुन्ह्याचा तपास टिंब दर्जापेक्षा कमी दर्जाचा पोलीस अधिकारी करू शकत नाही. सन 2009च्या सुधारणेनुसार जर आपण बघितलं तर पोलीस निरीक्षक या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. आता पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 123. नेटवर्किंगमधील कोणतीही वेबसाईट बंद करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या संस्थेशी संपर्क साधणे आवश्यक आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 4 नंबर पर्याय आहे CERT. आता पुढचा प्रश्न आहे तो बघूया आपण. महाराष्ट्र राज्य प्रश्न क्रमांक 124. महाराष्ट्र राज्य पोलीस बिनतारी संदेश यंत्रणेचे मुख्यालय कोणत्या शहरामध्ये आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 1 नंबर पर्याय आहे पुणे. आणि फॉरेन्सिक्स म्हणजेच आपली जी कलिन या ठिकाणी काय आहे तर फॉरेन्सिक सायन्सची जी आहे ती लॅबोरेटरी आहे, म्हणजे प्रयोगशाळा जी आहे ती आपल्या मुंबईमध्ये आहे ना. आता पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 125. पोलिसांकडून वापरण्यात येणाऱ्या अत्याधुनिक बिनतारी यंत्रणेचे जाळे कोणते? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 2 नंबर पर्याय पोलनेट. आता पुढचा प्रश्न आहे तो बघूया. गुन्हेगाराच्या विशिष्ट गुन्ह्या पद्धतीचा किंवा गुन्हा तंत्राचा अभिलेख जतन करणाऱ्या शाखेस काय म्हणतात? तर 4 नंबर पर्याय आहे त्याचा MOB मोडस ऑपरेंडी ब्युरो. हे जे आहे हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 127 बघूया. बॉम्ब शोधण्यासाठी खालीलपैकी कोणत्या उपकरणाचा उपयोग करतात? तर इथं आपल्याला पर्याय दिलेले आहेत. 1 नंबर मेटल डिटेक्टर, 2 नंबर एक्सप्लोजिव्ह डिटेक्टर, 3 नंबर GLC उपकरण, 4 नंबर ECG उपकरण. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 2 नंबर पर्याय आहे एक्सप्लोसिव्ह डिटेक्टर. प्रश्न क्रमांक आता पुढचा बघूया. प्रश्न क्रमांक आपण 128. एक शास्त्रज्ञ अल्फ्रेड नोबेल यांनी शोधून काढलेले शक्तिशाली स्फोटक. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 3 नंबर डायनामाइट. हे जे आहे हे स्फोटक त्यांनी शक्तिशाली स्फोटक शोधून काढलेलं आहे. आता प्रश्न क्रमांक 129 बघूया. सामानात बॉम्ब आढळून आल्यास एक पर्याय आपल्याला इथं म्हणजे हा जो प्रश्न आहे तो आपल्याला डिसिजन मेकिंग संदर्भातला पण प्रश्न असू शकतो, म्हणजेच आहे असं समजा आपण डिसिजन काय घेणार. तर 1 नंबर सामान उघडून पाहावे, 2 नंबर दिसून येत असलेले वायर कापून काढावे, 3 नंबर बॉम्ब नाशक पथकास पाचारण करावे, 4 नंबर संशयित सामान पाण्यात बुडवावे. हा जो आहे हा प्रश्न आपल्याला म्हणजेच निर्णय क्षमता आपली तपासण्यासाठी हा प्रश्न विचारलेला आहे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय येणार तर बॉम्ब नाशक पथकास पाचारण करावे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर येणार ते 3 नंबर. आता पुढचा प्रश्न आहे तो बघूया आपण. प्रश्न क्रमांक 130. अतिरेकी समाज विघातक संघटनांकडून बॉम्बस्फोट घडवून आणण्यासाठी वापरल्या जाणारे स्फोटक यंत्रणेस टिंब असे म्हणतात. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 4 नंबर पर्याय आहे इम्प्रोवाइज्ड एक्सप्लोजिव्ह डिव्हाइसेस असं त्यांना म्हणतात. पुढचा प्रश्न आहे तो बघूया आपण आता. प्रश्न क्रमांक 131. सायबर क्राईम ही संज्ञा खालीलपैकी कोणत्या गुन्ह्यात वापरली जाते? तर हा एकदम सोपा प्रश्न आहे. तर 2 नंबर पर्याय येणार या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते संगणक. आता पुढचा प्रश्न आहे तो बघूया आपण. प्रश्न क्रमांक 132. पोलीस कोठडीतील मृत्यूची चौकशी खालीलपैकी कोणाकडून केली जाते? इथं आपल्याला पर्याय दिलेले आहेत. 1 नंबर पोलीस महानिरीक्षक, 2 नंबर मुख्य वैद्यकीय अधिकारी, 3 नंबर दंडाधिकारी, 4 नंबर उपविभागीय वैद्यकीय अधिकारी. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते दंडाधिकारी असं या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 133. अंगुली मुद्रा संदर्भातला हा प्रश्न आहे. तर 130 प्रश्न क्रमांक 130 काय आहे 133 काय आहे तर अंगुली छाप म्हणजेच बोटांच्या ठस्यामध्ये खालीलपैकी कोणता प्रकार सर्वात कमी आढळतो? तर या प्रश्नाचं इथं आपल्याला पर्याय दिलेले आहेत. 1 नंबर लूप, 2 नंबर जे आहे ते वर, 3 नंबर आर्च आणि 4 नंबर जे काय आहे ते काय आहे तर कंपोजिट. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ना ते 4 नंबर पर्याय आहे. 4 नंबर पर्याय आहे. 4 नंबर जे आहे ते कंपोजिट. आणि सगळ्यात जास्त जो
जे आहेत ते आपल्या भारतामध्ये तरी जे आहेत ते कोणते आढळतात प्रकार, तर आपलं हे त्याच्यामध्ये जे आहेत ते आर्च जे आहेत ते आपल्या भारतामध्ये म्हणजे जवळजवळ 65%. त्याच्यानंतर मग लूप आणि त्याच्यानंतर वर्ल म्हणजे चक्र. एक नंबर जे आहे तो आर्च, 2 नंबर लूप आणि 3 नंबर वर्ल आणि 4 नंबर जे आहे ते कंपोजिट म्हणजे संमिश्र ठसे असतात ते. आता प्रश्न क्रमांक 134 बघूया. पाण्यात बुडून मृत्यू झाल्यास खालीलपैकी कोणते लक्षण आढळत नाही? 1 नंबर तोंडाला फेस येणे, 2 नंबर पाणी भरलेले जड फुफ्फुसे, 3 नंबर जठरात पाणी व पाचोळा, 4 नंबर डोळ्यातील अंकुचित बाहुली. इथं प्रश्न काय विचारला आहे महत्त्वाचं आहे आपण समजून घेणे, कारण गडबड असते ना आपली थोडी. 36 सेकंदामध्ये आपल्याला एक प्रश्न सोडवायचा असतो, बरोबर. तर असे प्रश्न जे असतात ते आपण एकदम व्यवस्थित वाचून घेणे महत्त्वाचं असतं. प्रश्न क्रमांक 4 डोळ्यातील अंकुचित बाहुली हे जे आहे हे या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 135 बघूया आपण. भोसकल्याने होणाऱ्या जखमात खालीलपैकी काय सर्वाधिक असते? 1 नंबर लांबी, 2 नंबर खोली, 3 नंबर रुंदी, 4 नंबर वरीलपैकी सर्व. भोसकणे तर याच्यामध्ये जे आहे ते 2 नंबर या प्रश्नाचं उत्तर येणार खोली. आता पुढचा प्रश्न आहे तो बघूया आपण. प्रश्न क्रमांक 136 हिरड्यांवर गडद जांभळी रेषा खालीलपैकी कोणत्या पदार्थाच्या विषबाधेत आढळते? 1 नंबर आर्सेनिक, 2 नंबर शिसे, 3 नंबर तांबे, 4 नंबर लोह. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते 2 नंबर पर्याय येणार शिसे, बरोबर. अशा प्रकारे मित्रांनो आज जे आहे ते आपण इथंच थांबूया. आता हे जे आहेत 2009चे वेगळे 2009-10 चे जे प्रश्न आहेत ते आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघूया, कारण वेळ जो आहे ते जवळजवळ 1.25 तास झालेला आहे. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हिडिओला जरूर लाईक करा. आपल्या जे आहेत ते मित्र परिवारांना पण शेअर करा. धन्यवाद. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्याला पुढील शुभेच्छा म्हणजे पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुन्हा एकदा जय महाराष्ट्र.